पेंटर त्या काळात असं होतं ना की पेंटिंगचं आमच्यासाठी इतकं मस्त होतं, म्हणजे इतकं आमचं ते छान चालायचं त्यावेळेस पेंटिंगचं. म्हणजे असं वाटायचं की हे करत राहावं आणि कविता लिहित राहावं, आयुष्य संपास, बाकी काहीच करू नये. काहीच करू नये, आयुष्य एवढंच. आणि मी वेगळा विचारच नव्हता केला, म्हणजे की आयुष्यात नवीन काही करायचं. नवीन काय करायचं. मी काय म्हटलं होतं की आता हे आपल्याला जमलंय पेंटिंगचं. हा गीतकार होण्यासाठी हे फार टेक्निकल काम आहे. म्हणजे काय की ते कॅरेक्टरचे म्हणजे सिच्युएशन तुम्हाला एक असणार, त्यानंतर ते कॅरेक्टरची काय भाषा आहे ती भाषा पण बघायला लागणार. आणि बरेच म्हणजे जवळजवळ 99% गाणी जी असतात सिनेमाची ते आधी चाली तयार झालेली असतात, त्यामुळे त्याचं मीटर पण एक ठरलेलं आहे, त्याच्यातच ते सगळं बसवायचं, शब्द नंतर बसवायचे, त्यातच ते लिहायचे असतात त्याच्यावर. शिकणाऱ्यासाठी काय त्याला शेर नीट कळला, तंत्र काय ते लईचं तंत्र आहे, त्याचे रदीप, काफिया, अलामत वगैरे जे काही टेक्निकल गोष्टी असतात. ते खरं तर गझलकार लिहिणाऱ्याचं काम ते की समोरच्याला त्या टेक्निकलची आठवणच नाही झाली पाहिजे. गीतकार म्हणून पुरस्कार मला पिक्चरला पहिल्याच गाण्यासाठी मी जो म्हटलं ना, रिंगणसाठी, रिंगण नावाचा सिनेमा जो होता त्याच्यात कोणता पुरस्कार? त्याला रेडिओ मिरची म्युझिक अवॉर्ड, उदयोन्मुख गीतकार म्हणून पहिलंच गाणं, पहिला पुरस्कार. कुठे पक्षी, कुठे झाडी, कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. शिल्पे होती, चित्रे होती, गुंफा होती, भाषा नव्हती तेव्हा देखील कविता होती. ही गझल म्हणणारा माझा मित्र, दोस्त, जिगरी दोस्त आणि साधारण एक 25-30 वर्षापासून ज्याला मी ऐकतोय असा वैभव देशमुख आज न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर आला नाही, तो बळजबरी आला आहे. माझ्या माहितीनुसार वैभव, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. बोलवलं. बहुतेक तुझा हा पहिला आहे का? पहिलाच. म्हणजे याचा पॉडकास्ट सुद्धा पाहिला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी याला बळजबरी केलेली आहे. पण म्हणजे बऱ्याचशा कार्यक्रमात, स्टेजवरून, एकांतात किंवा कविता म्हणलं तर, म्हणजे आता जसं मी एक त्याची गझल वाचली, कविता होती, तर ती कविता होती कुणाची, तर ती वैभव देशमुखची होती असं मी म्हणायला बसलो आहे. तर माझा सगळ्यात आवडता कवी, माझा एक चांगला मित्र आज इथं आला आहे आणि आज मला त्याच्या तोंडातून ऐकायचं आहे. आणि मला त्याचा संघर्ष प्रवास मला माहिती आहे त्याचा. आणि माझी अशी इच्छा आहे की एक महाराष्ट्रातला एक तगडा कवी, एक तगडा गझलकार आणि एक मराठी चित्रपटसृष्टीतला एक आता सगळ्यात ताकदवर गीतकार, बरोबर आहे का? सगळ्यात नाही पण तू जरा लाजळी. पण मला एक सांग, कवी वैभव देशमुख, गझलकार वैभव देशमुख का गीतकार वैभव देशमुख? वैभव देशमुखला काय आवडतं? तिन्ही गोष्टी होण्यासाठी मूळ कवी असायला लागतो तुम्हाला. तर गीतकार असू दे किंवा गझलकार असू दे, हे सगळे कवितेचेच प्रकार आहेत. त्यामुळे आधी तुम्हाला एक कवी म्हणून एक उत्तम लेखन केलं पाहिजे, त्यानंतर या गोष्टी तुम्हाला आपोआप येत जातात. वैभव प्रॉपर कुठला? प्रॉपर माझं मूळ गाव तसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांडोळ नावाचं एक खेडेगाव आहे. चांडोळ. तिकडे मी 12वी पर्यंत शिक्षणाच्या निमित्तानं तिथंच होतो. म्हणजे गावातच शिक्षण घेतलं? गावामध्येच 12वी पर्यंत शिकलो. आणि नंतर पेंटिंग करायचो गावी असताना. तर चित्रकलेची आवड होती आधीपासून गावी असताना. तर चित्रकला आणि कवितेची पण आवड होती शाळेमध्ये असल्यापासूनच. तर ते करत असताना 12वी पर्यंत तिथं थांबलो. आणि नंतर मग औरंगाबादला, त्यावेळेचं औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर. तर मग पेंटिंगच्या निमित्तानं मी इकडे आलो. म्हणजे आता सध्या जे मला ओळखतात ते जास्तीत जास्त लोक सगळे औरंगाबादचं म्हणूनच सगळे ओळखतात. त्याचं कारण जी काही सुरुवात झाली ती औरंगाबादपासून, कवितेची खऱ्या अर्थानं सुरुवात जी झाली, सगळं जे काय सर्कल भेटलं, त्यात तू पण आहेस, मी पण आहे. त्यावेळेस सगळे भेटलो 25 वर्षांपूर्वी. आणि त्यामुळे तो एक 10 वर्ष, म्हणजे 2000 ते 2010 हा जो काळ तिथं होतो मी मराठवाड्यात औरंगाबादमध्ये. त्यामुळे सगळे मला मूळ तिथलं समजतात. औरंगाबाद फार कमी लोकांना माहिती आहे की बुलढाणा जिल्ह्यातलं. आणि पण ते गावही असं आहे की मराठवाडा, विदर्भ, खानदेश बॉर्डरवर आहे. म्हणजे तुला तर मराठवाड्याचं म्हणायचं नाही, बुलढाण्याचं, विदर्भातलं नाही, उत्तर महाराष्ट्रातलं नाही, आता तू महाराष्ट्राचा कवी आहेस. मी त्या निमित्तानंच तो एक शेर मी लिहिला होता की शहराचा ना गावामधला झालो मी, दोघांमधली सीमारेषा झालो मी, घोंगावत असतात दिवस माझ्यात जुने, गावामधला पडका वाडा झालो मी, आणि कोणी माझी ओळ बांधली जखमेला,
कोणासाठी औषधपाला झालो मी. तर असं ते त्यातूनच ते आलेलं आहे, त्या जगण्यातूनच ह्या सगळ्या तुझी गझल ऐकली की मी लगेच ट्रान्समध्ये जातो. मला विचारायचं विसरून जाईल ना. तर औरंगाबादला मग 12वी नंतर काय शिक्षण घेतलं नाही? 12वी नंतर मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आर्ट्सला. आर्टला. कुठं घेतलं होतं? देवगिरी कॉलेज. देवगिरीचा स्टुडंट आहे. देवगिरी सुद्धा एक महाराष्ट्रातलं नामांकित कॉलेज आहे. देवगिरीला तिकडे BA केलं. BA केलं. अरे ती कविता त्याच्यामुळे झाली का? ती BA जेव्हा तू करत होते काय म्हणून दाखवते एकदा, याने BA केलंय म्हणून मला ती ऐकायची. आणि त्याचा मतलब असं होतं की अशी तुझ्या गंधाची जादू होते, सगळ्या भवतालाची दारू होते, आणि तुझे चालले होते कख शिकणे, तेव्हा माझे BA चालू होते. खरंच चालू होतं का? तर मग BA करायला आला, मग संभाजीनगरला आला म्हणजे औरंगाबादला आला म्हणजे तू असा डायरेक्ट आला का कुणी नातेवाईक किंवा कुणाकडे असं कुणाचं कसं आला? म्हणजे आता समज 12वी नंतर आपण डायरेक्ट आलो का एज्युकेशनसाठी आला का कसं, नेमकं कशासाठी आला? 12वी नंतर पुढं काय करायचं हेच मुळात डोक्यात तिथं खेड्यात काही सुचत नव्हतं. आणि तिकडून जवळ म्हटलं तर औरंगाबादच 110-120 किलोमीटरवर ते आहे. विदर्भात तिकडं जायचं म्हटलं तर नागपूर अमरावती हे फार दूर. बुलढाणा म्हटलं तर ते आम्हाला 36 किलोमीटरवर होतं, पण तिथं काही असं काही एज्युकेशनचं नव्हतं. एज्युकेशनचं आहे, पण बाकी व्यावसायिक काही करायचं तर तिथं तसा काही स्कोप नव्हता. म्हणजे तू शिक्षणासाठी आला का व्यवसायासाठी आला का दोन्ही मिळून? मी दोन्ही गोष्टींसाठी आलो. औरंगाबादला तसे म्हणजे माझे नातेवाईक पण आधीपासून खूप होते, म्हणजे आत्या, काका, मावश्या सगळी, आणि सगळे गावाकडच्या लोकांचं काय होतं की एकतर DED BED करायचं, पोलीसमध्ये जायचं, नाहीतर मग औरंगाबाद अजून कंपन्यांमध्ये जॉब त्यामुळे गावातली बरेच मित्रमंडळी पण तिकडे होती, सगळे तिकडे होते. आणि गावामध्ये पेंटिंग करायचो. तर गावामध्ये जरी मी सगळ्या गावातलं पेंटिंग जवळपास नंतर मी करायला लागलो होतो. मी जेव्हा सुरुवात केली तर गावात आणखीन 2-3 पेंटर होते, त्यांचे दुसरे पण व्यवसाय होते काही, तर त्यांनी पेंटिंगचं बंदच करून टाकलं. नंतर मी पेंटिंगमध्ये काय करत होता? साईनबोर्ड जे असायचे गावात, म्हणजे दुकानाचे साईनबोर्ड, तुमचे टेलर, पानटपरीवाले, टेलर, किराणावाले, दवाखान्यावाले, किंवा हे सगळे बँका गावातल्या, ते सगळे लोक सगळ्यांची पेंटिंग तू केलं म्हणजे नावं मी सगळी लिहायचो. म्हणजे तुझं अक्षर सुंदर आहे. अक्षर हा म्हणजे पेंटिंगसाठी एक वेगळं हे लागतं स्किल. त्याचं ते कुठून आलं? ते गावातच असं चित्रकला, मी जसं म्हटलं चित्रकलेची आवड होती, तर मग ते करत असतानाच गावातले जे पेंटिंग करणारी जी लोक होती तर ते बघत राहायचो, आणि बघता बघता मग ते सगळं शिकत गेलो. आणि नंतर त्याचे चांगले पैसे मिळायला लागले. म्हणजे मला आठवतं की जेव्हा गावामध्ये माझ्या सोबतची मुलं काही शेतात पण कामाला जायची, गावाकडे तसे काही हेच काम नव्हतं, तर त्यावेळी गावात शेतात कामाला जायला त्यांना म्हणजे 15 रुपये 20 रुपये असं रोज असायचं. कापूस वेचायला. आणि माझ्याकडे जेव्हा ते हे यायचं, गाडीचा नंबर टाकायचा, किंवा लग्नातल्या त्या भांड्यावर काहीतरी यांच्याकडून सप्रेम भेटले, त्याचे 20 रुपये 25 रुपये ते द्यायचे. म्हणजे पैसा जास्त आहे. 15-20 मिनिटामध्ये माझे 50-100 रुपये माझे कमवून व्हायचे. आणि इकडं लोकांना खूप वेळ काम करायला लागेल. तर ते आवडत राहिल्यामुळं त्याच्यामध्ये डेव्हलप केलं. आणि मी म्हटलं की गावामध्ये सगळं जवळपास गावातल्या पाट्या रंगवून टाकल्या होत्या मी, किंवा घरावर जे असतात ना नाव लिहिले काही समर्थ आशीर्वाद, ते पुठ्ठ्यावर मी त्यांना कापून असं द्यायचो, आणि ते मिस्त्री लोक ते करायचे. अजून ते गावात आहे. आणि आणखीन गेल्यावर आठवतं का किस्सा? काय आठवतं? कॉमेडी एक किस्सा असा झाला होता की आता मी एका मित्रानं मला फोटो पाठवला होता. अजून एक बोर्ड तिथं आहे माझ्या याचा, तर तो बोर्ड होता याचा कर्तनालय, केश कर्तनालय. तर ज्यावेळेस केस डोक्यावर होते त्यावेळेस मी ते लिहिलेलं होतं. अजून ते तसंच आहे, आपले केस गेले. तर तो एक कॉमेडी किस्सा. नंतर मग त्याच निमित्तानं मित्र म्हटले की तू इथं औरंगाबादमध्ये तुला भरपूर पेंटिंगसाठी चांगला स्कोप आहे, म्हणून मग मी तिकडे आलो. आणि आता गावाकडे जाणं होतं कधी का संपर्क तुटला? गावाकडं आता असंच वर्ष 6 महिने, दिवाळी असं काही सण. आणि तुझ्या गावाकडून शहराकडं आणि शहराकडून परत गावाकडं, अशा दोन्ही अनुभवाच्या गझल आणि कविता आहेत तुझ्या. होय. मला असं परत वाटतं की ती म्हणावं आता. हां, म्हणजे कविता कसं होतं की म्हणजे मी पहिली कविता तशी 9वीत असताना मी लिहिली होती. तू मला एक सांग, बरोबर हे प्रश्नाच्या आधी प्रश्न, तू पेंटर होता, मग नॉर्मल तुला असं वाटलं असणार आता आपण चित्रकार होऊ, पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ, हे सगळं आलं असं डोक्यात. मग तुला कधी कळालं की तू कवी? आधी काय होतं की शाळेतल्या कविता आपल्याला ते अभंगवाणी असायचं, ते अवघड वाटायचं आधी, ते काय नीट शिकवलं जात नसायचं.
पण 9व्या वर्गामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला एक शिक्षक होते, परघर मोर सर म्हणून होते. परघर हां, त्यांनी इतकं सुंदर ते मराठी शिकवायचे. तर मला अजून 9वी आणि 10वीतल्या त्यांनी शिकवलेल्या कविता बऱ्याचशा मला अजूनही पाठ आहेत त्यातल्या कविता. आजही पाठ आहेत त्यांनी शिकवलेल्या. ते कारण त्यांच्या स्टाईलमुळं त्यांची स्टाईल आम्ही कॉपी करून त्या कविता म्हणायचो. आमची विषयाचे नाव लक्षात राहणार, कविता लक्षात येते. तर त्या हे करत असताना 9व्या वर्गात मला खऱ्या अर्थानं कळलं की अरे आपल्याला काहीतरी हे आकर्षित करतं किंवा हे आवडतं. म्हणजे तुला सांगतो 9वीला बघ यांची किंवा कविता आवडायला कधी लागली की ज्यावेळेस आपल्या जगण्याचं काहीतरी त्यात असं प्रतिबिंब दिसायला लागलं, आपलं गाव दिसायला लागलं, कवितेत गाव दिसायला लागलं, कवितेत आपले अनुभव दिसायला लागले. म्हणजे दया पवारांची कोंडवाडा नावाची कविता होती 9व्या वर्गाला, किंवा आपले इंद्रजित भालेराव सर आहेत, तर त्यांची एक गावावरची फार सुंदर कविता होती की नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावाच्या पाण्याची आहे रीतच अडाणी, नाही मारत मुसंडी होऊन या धबधबा, माझ्या गावाच्या पाण्याचा नाही कुठे दबदबा. आणि त्यात इतकं सुंदर ते कडवं होतं की जेव्हा मला खूप काव्य काय ते कळायला लागलं त्यात होतं की माझ्या गावाच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, माझ्या गावाच्या पाण्याचे खोल जमिनीत झरे, जरा फाकवता माती झरे होतात पिसारे. अरे बापरे. तर हे मला याचा इम्पॅक्ट पडला पहिला. काहीतरी हे आपल्याच जगण्याशी संबंधित किंवा गावातल्या सगळ्या प्रतिमा, निसर्गाच्या प्रतिमा त्या कवितेत दिसायला लागल्या. आणि मग ते असं वाटायला लागलं की हे. आणखीन तुला एक मजेदार किस्सा सांगतो कविता लिहिण्यामागचं काय की ते निबंध लिहायला सांगायचे बघ काहीतरी. तर ते निबंध लिहिताना काय व्हायचं की ते खूप भरपूर लिहित राहायला लागलं, 2 पानं. आणि हेच म्हटलं आमचे सर सांगायचे की अरे कवितेत मात्र खूप मोठा आशय काही ओळींमध्ये आपल्याला सांगता येतो, तर तो प्रयोग आपण करून बघूया. तर कवितेसारखं काहीतरी मी लिहायला लागलो. मग गावाकडचं काहीतरी. आता कविता तेव्हा त्याचा एक किस्सा असा झाला की जेव्हा मग मी त्या लिहिल्या कविता, तर त्या जेव्हा मी दाखवायचो कुणाला, त्यांना वाटायचं की अरे हे काय कुठून तरी जोडून केलं, कारण ते कळतच नव्हतं. मग काय करायचं, तर म्हटलं आता हे यांना कधी पटेल की आपणच हे लिहिलंय किंवा आपल्याला लिहायला जमतं. मग मी काय केलं की गावातले जे असे ठिकाण आहेत त्याच्यावर कविता लिहायला. कशावर म्हणजे भिंतीवर? तसं नाही, म्हणजे आता गावामध्ये एक टेकडी आहे, जोगेश्वरीची टेकडी. मग त्या टेकडीचं वर्णन कवितेत घ्यायचं. मग त्यांना म्हटलं की अरे हे आपल्या गावातलंच आहे, आपलंच. ज्यावेळेस गावातून आलो तर मला गाव बिलकुल सोडावंसं वाटायचं नाही. म्हणजे 10वीला असताना, 12वीला असताना म्हणजे मला म्हणजे असं वाटायचं की हेच गाव सोडून जाऊच नाही, इथंच आयुष्य इथंच घालायचं, मस्त काहीतरी छान नोकरी बिकरी. तेव्हा मला शिक्षक वगैरे व्हायचं असं काहीतरी वाटायचं. पण ते तसं न झाल्यामुळे ती सोडायची वेळ आली, गाव सोडायची. आपण सोडावंसंच वाटायचं नाही, असं वाटायचं की लगेच यावं. तुम्ही पहिल्यांदा गेलो, 2 महिने राहिलो, परत आलो. माझा एक मित्र आहे गावातला माझा, तो माझ्या सोबत आला मला करमावं म्हणून. तो टिकावा. तो सोबत आला. पण आता आणि पेंटिंगचं वगैरे आम्ही ते शोधलं, मी तर करायला लागलो. पण त्यांना काय करायचं, तो खरं तर तिकडचा बागायतदार, तो माझ्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 2 महिने त्यानं वेटरचं काम केलं. तिथं थांबला माझ्यासाठी, याला म्हणायची मैत्री. आणि तो तिथं थांबला. आणि मग थोडा मी रुळलो जरा, 6-1 महिने थांबलो. तर त्या काळामध्ये जी काही मनाची घालमेल होत होती ना अवस्था, तर त्या अवस्थेच्या त्या सगळ्या कविता होत्या की पटकन असं गावाकडे जावंसं वाटायचं, गावाकडची ती ओढ होती. तर ती एक सिरीजच तेव्हा मला ती सुचली होती कवितेची की त्यात पहिलं असं की पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं. मी पुस्तकातलं वाचू का? चालेल वाच. पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं, अजून बसायचोय नाही बसमध्ये की संबंध तुटायचा शहरापासून, अजून हलतेच आहे गाडी स्टँडवरून तर मी गावाच्या शिवेवर, अजून हलतेच आहे गाडी स्टँडवरून तर मी गावाच्या शिवेवर, हा नेमकाच मागे पडायचा शहराचा आवाज तर मी गावात. ती रस्त्यातली नुसतीच नावांची ओळख असलेली गावं किती जवळ वाटायची मनाच्या, ती रस्त्यातली नुसतीच नावांची ओळख असलेली गावं किती जवळ वाटायची मनाच्या. ती बसची खिडकी म्हणजे एक वेगवान चित्रपट. गाडी जेव्हा थांबायची गावाच्या पाठीजवळ वेळ काजळलेली असायची, गाडी जेव्हा थांबायची गावाच्या पाठीजवळ वेळ काजळलेली असायची. एका तंद्रीतच उतरायचो गावाच्या मातीत झिरमिरत्या उजेडात, आणि पावलांना डोळे असल्यागत चालायचो, आणि पावलांना डोळे असल्यागत चालायचो. ते ओळखीचं हसणं, ते मित्रांचं भेटणं, ते अंगणांची विचारपूस, ते चौकातलं थांबणं. अंधार दाट आणि पावलं जड व्हायची नकळत घरी पोहोचेपर्यंत, अंधार दाट आणि पावलं जड व्हायची नकळत घरी पोहोचेपर्यंत. पण किती ताजं करून जायचं
घराचं आपल्या रस्त्यावर डोळे सोडून बसणं, घराचं आपल्या रस्त्यावर डोळे सोडून बसणं. हे जवळपास महाराष्ट्रातल्या 1 कोटी लोकांना कोरिलेट करत. ही सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आणि मग शहरातून गावाकडे बघताना हा, आता मग याचं पुढं असं झालं की हे मी लिहिलं, आता शहरात रुळालो आपण. नंतर शहरामध्ये रुळलोय. हा, मग अशी वेळ आली की शहरातून गावाकडे जावं असं वाटत, जसं आपण दिवाळीला जातो, वर्षातून एकदा जातो. असंच काहीतरी समजा. तर त्यावेळेस कंटाळा यायला लागला. म्हणजे तिकडे तसं काही उरलंही नाही. काही वर्षांच्या काळाने असं झालं की मित्र पण, गावातले मित्र आपले जे होते ते पण मायग्रेट झाले. ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले, प्रत्येकाचं काहीतरी. मग गावात जाऊन करायचं काय, असा जो एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आता गेले 1-2 दिवसाच्या वर 2 दिवसाच्या वर निघता लगेच. कारण तिथं रेफरन्सच काही नंतर तशा म्हणजे अर्थाने राहत नाहीत. म्हणजे त्या पाटाला पाणी सुद्धा राहिलेलं नाही आता. हा, सगळं ते बदलून गेलेलं असतं. तर मग तशा वेळी मग इकडं एकदम रुळून गेलो. मग त्या अवस्थेची एक कविता, अर्थात ती उदास वाटायचं मनाला, पण त्यावेळेस ती लिहिलेली कविता की आताशा मन निघतच नाही या शहरातून, आताशा मन निघतच नाही या शहरातून, आता एखादा निरोपच येतो गावाकडून आणि ढकलत नेतो शहराच्या बसस्टँडवर. आता एखादा निरोपच येतो गावाकडून आणि ढकलत नेतो शहराच्या बसस्टँडवर. ही केव्हाची सुटलेली असते गाडी स्टँडवरून, ही केव्हाची सुटलेली असते गाडी स्टँडवरून, तरी मी लटकलेलो शहराच्या हाताला. शपथ. हा केव्हाचा मागे पडतो शहराचा आवाज, तरी माझं फिरणं शहराच्या रस्त्यांवर. हा केव्हाचा मागे पडतो शहराचा आवाज, तरी माझं फिरणं शहराच्या रस्त्यांवरून. ही प्रवासाची वेळ म्हणजे चिंतांच्या यादीची एक जाडजूड वही, ही प्रवासाची वेळ म्हणजे चिंतांच्या यादीची एक जाडजूड वही. गाडी जेव्हा थांबते गावाच्या स्टँडवर, अंधार ठणकत असतो. गाडी जेव्हा थांबते गावाच्या स्टँडवर, अंधार ठणकत असतो. एका मरगळलेल्या अवस्थेतच उतरतो गावाच्या सडकेवर आणि आंधळा असल्यागत चाचपडत चालतो. आणि आंधळा असल्यागत चाचपडत चालतो. ओळखीचं हसणं नाही, मित्रांचं भेटणं नाही, अंगणांची विचारपूस नाही, चौकातलं थांबणं नाही. तरी अंधार दाट आणि शरीर नकोसं होतं गावातल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत. तरी अंधार दाट आणि शरीर नकोसं होतं गावातल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत. किती उदास करून जातं गावात आपल्या घराचं नसणं, किती उदास करून जातं गावात आपल्या घराचं नसणं. आणि अजूनही वाजतच असते मोबाईलची बेल, आणि अजूनही वाजतच असते मोबाईलची बेल. होताच येत नाही आउट ऑफ कव्हरेज या शहरापासून, होताच येत नाही आउट ऑफ कव्हरेज. जवाब तू डायरेक्ट कनेक्ट करून गावापर्यंतच नेलं मला सुद्धा. वैभवच्या गझलांचं कवितेचं एक आहे की तुम्हाला टच तर करतो, मला तो आमच्या वंजारवाडीत घेऊन गेला आता. म्हणजे एखादी कविता ऐकावी, एखादी गझल ऐकावी, तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या तरी एक क्षण तुम्हाला आठवावं. मला वाटतं ही कवितेची उंची असते. मला एक सांगतो, पेंटर झाला आणि बहुतेक आपली पहिली भेट ते पेंटर झालं तेव्हाची. आणि मग त्यावेळेस तुला असं कधी वाटलं की अरे आता आपला हे पेंटर व्यवसाय आहे, मग कविता आपण किती करतो? कारण की गावातल्या कविता तू कोणाला ऐकवल्या नसेल. मला वाटतं पहिली कविता तू औरंगाबादमध्येच कोणाला तरी ऐकवली असेल की ॲज अ कवी म्हणून. तर मग तुझा ह्या कवी आणि कवितेच्या भावविश्वासी कधी तू कनेक्ट झाला स्ट्रॉंगली? गावाकडे तर नाही झाला, गावाकडे तर तू बनवल्या, औरंगाबादलाच तू कनेक्ट झाला. तर कसा कनेक्ट झाला तू? औरंगाबादला आल्यानंतर गावाकडे लिहिलेल्या कवितांची एक डायरी माझ्याकडे होती. आणि पेंटिंग, एक तिथे आमचे एक निंबाळकर म्हणून एक पेंटर आहेत, ते माझ्या सगळ्या आपल्या फ्रेंड सर्कलला ते माहिती आहे, निंबाळकर माहिती आहे. तर त्यांच्या दुकानामध्ये मी पेंटर म्हणून सुरू केलं काम करायला. त्यावेळेस माझ्याकडे कवितांची वही असायची. तर असंच मित्रांच्या काही ओळखी होत गेल्या, कोणी पेंटिंग करायला यायचं. तर त्यावेळेस ते त्यांना मी दाखवायचो, जवळच्या मित्रांना ते वाचून दाखवायचो, त्यांना ते आवडायचं. आणि हळूहळू मला असं कळायला लागलं होतं की पेंटिंग किंवा हे जे करतोय हे मी फक्त मला कवितेत रमायला जास्त आवडतंय हे तुला तेव्हा कळालं. आणि ते करण्यासाठी ते तसं रमता यावं किंवा त्या पर्यावरणात राहता यावं म्हणून आपल्याला हे पेंटिंग करायला रोजगारासाठी केलं पाहिजे. करत राहायचं. तर मी ते करत राहायचो. आणि मला हळूहळू काय झालं की एकदा असं झालं की पेंटिंग एक बोर्ड करण्यासाठी, संगीत अकॅडमीचा बोर्ड करण्यासाठी तिकडे संगीत क्षेत्रातले जे वेदपाठक सर म्हणून आले, तबला वादक, तर ते आले आणि त्यांनी काहीतरी मला बघितलं की काहीतरी हा कवितेसारखं काहीतरी म्हणून दाखवतोय मित्राला किंवा काही. त्यांनी ती चौकशी केली. त्यावेळेस त्यांना कळलं की अरे हा कविता लिहितो किंवा काय. मग त्यांनी विचारलं, मग त्याला सांगितलं कसं कसं की गावाकडून आलो असं कसं. मग त्यांनी एका गायकाची भेट करून दिली, तो मनोज ठाकूर म्हणून, नंतर श्रीराम पोद्दार म्हणून त्यांच्याकडे एक गायक. मग तो मिळत गेला.
मग असं करता करता त्यांच्या थ्रू आणखीन बाकीचे काही लोक म्हणजे लोक असे कनेक्ट होत गेले. अशी खूप लोक कवितेशी निगडीत, वक्तृत्वाशी निगडीत, संगीताशी निगडीत, अभिनयाशी निगडीत असे सगळे भेटत गेले. आणि मग SB कॉलेजची सगळी जी काही गँग आहे, विरा राठोड असेल, निलय असेल, निलेश राऊत असेल, किंवा आपला हा योगेश शिरसाट, योगेश असेल, अरविंद जगताप सर, अरविंद जगताप सर त्यावेळेस संपर्कात आले. त्यांचे मी असेल तू तर आपलं तर स्वतंत्रपणे सांगायला पाहिजे किस्सा. तर ते सगळं सुरू झालं त्यातून. मग असे सगळे मित्र भेटत गेले आणि तिथं खऱ्या अर्थानं मला कळत गेलं की कविता, तुला खरं सांगायचं म्हणजे औरंगाबादला येईपर्यंत म्हणजे पुस्तकं सुद्धा मी अशी पूर्ण कवितेची कधी बघितली नव्हती. म्हणजे गावाकडे असताना म्हणजे ग्रंथालय जे शाळेचं होतं ते शाळेला ग्रंथालय असतं, शाळेला ग्रंथालय असतं, हे सुद्धा तिथं म्हणजे तितका अवेअर, जागरूकता तिथं नव्हती काही. तर मी कवितेचं पुस्तक शोधण्यासाठी म्हणजे अशी कुठल्याही दुकानात जायचो आणि ते असायचे आपले स्टेशनरी किंवा आपले शैक्षणिक पुस्तक. तर मला तेच कळायचं नाही की पुस्तकं ही मिळतात कुठं कवितेची. तर ते मला वाटतं मी जालन्याच्या याच्यावर बुक स्टॉल जे असतं तिथं मला सगळ्यात पहिलं पुस्तक मी घेतलं ते गालिबचं पुस्तक घेतलं. मिर्झा गालिबचं उर्दू पहिलं तेच. आतापर्यंत किती घेतलं पुस्तकं? आता तर काय, आता भरपूर. मी गेलो की पुस्तकाच्या तिकडे गेलो की पुस्तकं घेतल्याशिवाय येतच. कविता संग्रह किती घेतला? कविता संग्रह भरपूर. आता काय संख्येत कसं सांगायचं, 200 जास्त असतील. तर त्यावेळेस ते, आणि मग हळूहळू सगळे नाही का मित्र भेटत गेले. मग मित्रांच्या घरी बालाजी फड म्हणून माझा बालाजी फड माहिती आहे, मित्र आहे, तर त्याच्याशी मला माझी ओळख करून दिली. द्वारकानाथ जोशी म्हणून आमचा मित्र तिथला एक होता. तो म्हटला की चल तुला एका कवीशी ओळख करू, वक्त्यासोबत आणि कवीशी ओळख करून दिली. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर असं झालं की त्याला मी जे काय ऐकवलं त्यावेळेसच्या कविता वगैरे, तर त्याला ते इतकं आवडलं आणि तो एकदम मैत्री आमची अशी घट्ट झाली की तो घरी न्यायचा, तिथं रूमवर द्यायचा न्यायचा आणि रोज असे संग्रह काढून असे मला अख्खा वाचून दाखवायचा रात्रभर, म्हणजे अभ्यास घेतल्यासारखं नाही का त्याचे. म्हणजे सुरेश भट मला पहिल्यांदा त्याच्याकडून कळाले पुस्तक. त्यांचं आधी काय पुस्तक आपल्याला शाळेमध्ये जी कविता होती, हे मायभूत तुझे मी फेडीनं सारे, त्या कविता किंवा उशक काल होता होता अशा त्या सगळ्या कविता होत्या. आणि मी आपलं पुस्तकं, कारण मला माहितच नव्हतं कुठे मिळायचं, मी आपल्या त्या औरंगपुऱ्यात जाऊन नाही का ते जुने त्याच्यात दुकान जुने, त्याच्यामध्ये मग ते काही जुन्या उर्दूचेच जास्त मला मिळायचे आणि मराठीतल्या काहीतरी कथा कादंबऱ्या असं काहीतरी मिळायचं, कवितेचं मिळायचं नाही. तर माझ्याकडे सगळे शकील बादायुनी, साहिल लुधियानी असं सगळं हेच वाचत होतो मी. पहिल्यांदा मराठीचा कनेक्ट त्याच्यामुळे मला तो झाला. आणि त्यानं गझल, सुरेश भट किंवा गझल फॉर्म मध्ये मी आधीपासून लिहायचो, पण ते मग खऱ्या अर्थानं तिथून. तुला कधी कळालं मी गझल फॉर्म मध्ये लिहित होतो? मी गझल फॉर्म मध्येच लिहित होतो आधीपासून. तुला कधी कळालं हे गझलचा फॉर्म? हे गझलचा फॉर्म. आता त्याचं काय कसं होतं की बघा, आपल्याकडे गावाकडं प्रभाव जो होतो आपल्या गावाकडच्या लोकांकडं, म्हणजे कविता मला असं वाटतं की पहिल्यापासूनच तुमच्या भोवती असते. आधी आपल्याला कविता गावाकडं ओव्या, भजनं यातून ऐकायला मिळते, पण आपल्याला माहित नसतं की याला हे पण कवितेचाच प्रकार आहे म्हणून. आपण त्याला भजन किंवा भक्तिगीत असं म्हणून, काहीतरी कीर्तन असं म्हणून, पण ते कवितेचेच संस्कार त्या याच्यातून होत असतात. आणि सगळ्यात गावाकडचा महत्वाचा म्हणजे सिनेमा, चित्रपट. जी गाणी आपण जी गाणी ऐकलेली गावाकडं ती जास्तीत जास्त म्हणजे हिंदीच, सिनेमाचीच गाणी सगळी ऐकली. गाणं म्हणलं की हिंदी सिनेमा, गाणं म्हटलं की हिंदी सिनेमाचं असं आपल्याकडं त्यावेळेस. म्हणजे मी मराठी गाणी तिकडे औरंगाबादला आल्यानंतर मला मी भावगीतं वगैरे नाही का ते कळायला लागले, तुला आहे वगैरे वगैरे सगळी जी अशी गाणी होती ती नंतर ऐकली. गावाकडे आपलं तेच आपले कभी कभी मेरे दिल में खयाल आता है किंवा हिंदीतले जे असे सगळे होते, तर त्या प्रभावातूनच काहीतरी मी पहिलं जे लिहिलं होतं ते त्याच फॉर्म मध्ये होतं, गझलच्या फॉर्म मध्ये. पण त्याला गझल म्हणतात किंवा हे म्हणतात हे कळत नव्हतं. नंतर मग जेव्हा जसं मी गालिब, मी म्हटलं तुला की गालिब मला पहिले पुस्तक मिळालं, त्याची एक आवड लागत गेली नाही का. त्यात पुस्तकात कसं असायचं की वर तो अवघड असायचं ते शेर खूप, पण ते समजून घ्यायला हे माहित होतं की गालिब हा कोणीतरी मोठा कवी आहे, शायर आहे आणि काहीतरी मोठी गोष्ट त्यानं त्यात सांगितलेली असते. तर ते कळलं नाही तरी सुद्धा मग त्याचे ते असायचे त्या पुस्तकामध्ये, एक नंबरचा शब्द, त्याचा खाली अर्थ, मग शब्द बघायचा, अर्थ बघायचा, असं करत वाचलं. खूप अवघड म्हणजे ते हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश बेतम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. त्यात एक शेर होता, हुई जिनसे तवक्को खस्तगी की दाद पाने की, वो हमसे भी ज्यादा खस्ता है तैगे सितम निकले. आता काय त्यावेळेस काही एवढं कळत नाही, आता कळलं ना मला. ज्याच्याकडून मला इच्छा झाली की माझ्या दुःखाला हा दाद देईल, तोच माझ्यापेक्षा जास्त दुःखी निघाला, असं त्याच्यात थोडक्यात अर्थ आहे. तर हे असं कळत कळत त्या कवितेची गोडी वाढत गेली आणि मग असं वाटायला लागलं की आता
हे करण्यासाठीच बाकी सगळं करायचं, त्याच भोवताला त्याच करायचं. बद्दल तुला कोणी सांगितलं की तुझी गझल आहे पहिल्यांदा नाही बाबा, म्हणजे परफॉर्मन्स कधी केला असा की आता समज मित्रांना ऐकवली, जे भेटेल त्याला ऐकवली, असं एक 10 लोकांसमोर ज्याला आपण कवी संमेलन, असं कधी झाला पहिला? हा, ते पण मला चांगलं स्पष्टपणे आठवतं. म्हणजे तुला औरंगाबादचं तुला माहिती सचिन तायडे, सचिन तायडे, सचिन असेल, दाभाडे असेल, निले असेल, दीपक पवार, गँग जे आहे, योगेश क्षीरसागर सगळे यांची भेट होती का रे आता? भेट होते, अशी अधूनमधून होत राहते. तर त्यावेळेस सेम गोष्ट, परत स्टेजवर जाण्याचं बिलकुल, म्हणजे गावाकडून आलं आपलं मित्रांना ऐकवायचं हे करत स्टेजवर जायची डेअरिंगच व्हायची नाही. त्यावेळेस मला म्हणजे अक्षरशः तुला सांगतो, त्या एसबीच्याच आपल्या त्या याच्यामध्ये सभागृहामध्ये एका कवितेचं हे आपलं सचिन तायडेनं ते आयोजित केलं होतं. मला भीमराव वाटतं पांचाळे नाही, कवी संमेलन होतं. कवी मला वाटलं सचिन, मी, आम्ही, दीपकने आपण म्हणून गझल त्यावेळेचं तो अखिल भारतीय गझल संमेलन घेतलं होतं आपण. त्याच्या आधीची गोष्ट, स्पॉन्सर होता त्याला, आपण ते हे पण काढलं होतं मग स्मरणिका काढली. तर तर तो जो होता पहिल्यांदा स्टेजवर एसबी कॉलेजच्या, म्हणजे मी कवी संमेलन पण अशी प्रत्यक्ष बघितलेली नव्हती, ते माझं पहिलं असं होतं. आणि डायरेक्ट सहभाग त्याच्यामध्ये ते मला करायला सांगत होते. तर मला आठवतं की परत आपला बालाजी जो आहे, त्यानं मला अक्षरशः तिथं स्टेजवर ढकलणं गेलो, बघतो तर तिकडे समोर बसलेले असे. आणि मग तिथं जाऊन मी माझी ती एक आठवणीच्या वनात अशी एक कविता होती माझी, ती कविता मी तिथं पहिले एक वाक्य म्हणून. आणि आता ते मध्ये सुरुवात मला आठवत नाही, त्याचं काहीतरी आठवणीच्या बनात लाख लाख आठवणी, थोडं ओठात ये हसू, थोडं डोळ्यामध्ये पाणी, अशी त्याचा शेवट होता. आणि सुरुवातीला सगळ्या आठवणीच्या मनात काय काय लिहिलं होतं. आणि त्यातून हे सगळे मित्र, ते सगळ्यांना इतकं आवडलं, ते लगेच कनेक्ट झालं, ते सगळं एकदम कनेक्ट होत गेलं. मला पण वैभव एकाच बैठकीत कनेक्ट झाला होता, एकाच भेटीत आपण त्याच्या वेळेस भेटलो. मग त्याच्यानंतर काय झालं कवी संमेलन? त्याच्यानंतर ते संमेलन झालं, सगळ्यांना ते आवडलं, रे हा त्याच्या चांगल्या कविता आहेत किंवा असं ते पसरत गेलं सगळीकडे. आपलं श्रीकांत देशपांडे ते त्यावेळेस जेवढे कविता करायचे किंवा वक्तृत्वातले, कवितेतले, सगळ्या सर्कलमध्येच गेला, नाटकातले, संगीतातले, हे सगळे लोक त्या एसबीला जमायचे किंवा विवेकानंद कॉलेजला जमायचे. आपला महेश तलवार पण हा एक असायचा, तो त्यावेळेस काय असं फेसबुक किंवा हे असं नव्हतं, तो महेश सगळ्यांना कनेक्ट करायचा, आमच्यातला तो याची कविता त्याला ऐकव, त्याची कविता याला ऐकव, असं करून करून त्यांनाही म्हणजे तो त्याला इतकं ते प्रसार केला सगळ्यांच्या कवितांचा. त्याच्याकडून नवीन नवीन कवी कळायचे, आपल्या कविता नवीन नवीन लोकांना त्याच्यामार्फत कळायच्या. आणि मग सगळे ते असे भेटत गेलो सगळे. आणि मग हळूहळू मी तुला जसं म्हटलं, तर गझलचं मला हळूहळू कळायला लागलं. काय कविता तर मी करतच होतो आधी, मग भटांचा तो यलगार संग्रह म्हणून जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गझलची कार्यशाळा म्हणून असं एक, तो कार्यशाळा नाही, गझलचं काहीतरी त्याला नाव दिलंय. त्यामध्ये सगळी गझलची माहिती त्यांनी दिली, काय तंत्र मंत्र काय असतं, तंत्र काय असतं, कशी लिहिली, कुठून आली, काय झालं, ते सगळं म्हणजे त्याची टेक्निकल जी माहिती असते. गझल खरंच टेक्निकल आहे का? खूप टेक्निकल, म्हणजे ती रचनेच्या दृष्टीनं हे आहे. बाकी गझलची मजा तीच आहे की ती इतकी तांत्रिक याच्यात बांधलेली असून सुद्धा ती एकदम अशी नैसर्गिक, अकृत्रिम वाटली पाहिजे. आता ते तंत्र कुणासाठी आहे? लिहिणाऱ्यासाठी. ऐकणाऱ्यासाठी काही तंत्र, ऐकणाऱ्यासाठी काय, त्याला शेर नीट कळला, तंत्र काय, ते लईचं तंत्र आहे, त्याचे रदीफ, काफिया, अलामत वगैरे जे काही टेक्निकल गोष्टी असतात. तर खरं तर गझलकारा लिहिणाऱ्याचं काम ते की समोरच्याला त्या टेक्निकलची आठवणच नाही झाली पाहिजे, त्या आशयाकडं, विचाराकडे, कल्पनेकडे लक्ष गेलं पाहिजे. इतकं सहजतेनं ते तुम्ही जेव्हा ऐकवता त्यावेळेस ते असं प्रभावी होतं गझलचं. मग तो ते तंत्र शिकला का? तुझ्यात काही आपसूक आलं होतं? तंत्र आता आपसूक म्हणशील तर हे बघ, गझल म्हण किंवा कविता म्हण, हे आपल्यामध्ये तसे लय आपल्यामध्ये असतेच, त्याशिवाय तुम्ही ते होऊ शकत नाही, ते त्याशिवाय होत नाही. तर ते फक्त तिकडे लक्ष गेलं जास्त आणि त्याचं हे कळलं, लॉजिक्स कळलेत त्याचे काय आहेत नेमकं, की कशामुळं असं असतं सगळं, त्याचं काय, रदीप काय असतो, काफिया काय असतो, शेर काय असतो. जशी आता कविता आपली जी असते, तर आपण सलग लिहितो, एक विषय असला आपला की सुरुवात ते संपेपर्यंत. तर गझलचं कसं, प्रत्येक ज्या 2 ओळी आहे, शेर ज्याला मतला शेर, तर प्रत्येक 2 ओळीत म्हणजे त्याला मुसलसल गझल, गैर मुसलसल गझल असं म्हटलं. म्हणजे एक मुसलसल म्हणजे एकाच विषयाचे सगळे शेर असतात, पण प्रत्येक 2 ओळी ह्या स्वतंत्र असतात. त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला पुढच्या ओळीची किंवा त्याच्या आधीच्या ओळीची गरज नाही, तर तो शेर. हे एक त्याचं तंत्रच झालं की 2 ओळीत तुम्हाला अर्थ पूर्णच करायचा आहे. म्हणजे पहिली ओळ, जसं भटाने सांगितली, पहिली ओळ तुमच्या विषयाची प्रस्तावना केल्यासारखी आणि दुसरी ओळ त्या विषयाचा उत्कट समारोप केल्यासारखं.
असं एवढं सोपं त्या दोन त्याचं सोपं आहे. आणि बाकी मग ते लईचे आणि त्याचे तांत्रिक प्रकार आहेत त्याची ती माहिती आहे. तर ती तेवढी हे नाहीये, ती सवयीनं तुम्हाला कळते. प्रश्न तिथून पुढे होतो. तुम्हाला आता हे आलं, आता इथून पुढे लिहायचं कसं, काय त्याच्यात काय लिहायचं, त्याच्यात काय लिहायचं आणि ते कसं तुम्ही लिहिता, त्याला त्यात महत्व आहे. मग त्या कवी संमेलनानंतर मग कुठं म्हणजे त्याच्यानंतर चांगली संधी होती, म्हणजे भीमराव पांचाळे, बशीर नवाज यांना तू भेटलास? होय होय. यांच्या संपर्कात कसा आला? म्हणजे हे तर गझल सम्राटच असल्यासारखं. भटांना नाही भेटता आलं फक्त, पण बाकी हो भटांना नाही भेटता आलं त्यावेळेस. पण त्यावेळेस असं मग झालं की आपले भीमराव पांचाळे सर, बशीर नवाजांना पण भेटलाच ना? त्यांना पण नंतर भेटलो. तेच तुला सांगतो कसं झालं तिथं. आधी भीमराव पांचाळेंची ते मैफिल असायची ती, तर त्या पहिल्यांदा त्या मैफिलीला गेलो ऐकायला. त्याच्या आधी अंदाज आरशाचा वाटे खरा असा वगैरे त्या कविता गजला फेमस झाल्या. ते बघून नाही का ते एकदम खूप असं ते माहोल एकदम भारावून जाण्याचा तो माहोल होता. त्यांचा कार्यक्रम दणके वाजवायचा एकदम त्यावेळेस. ते खूपच आता नाही, त्यावेळेस दणके वाजवायचा, त्यावेळेस एकदम हे व्हायचं. आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्याशी तिथं काहीतरी ओळख झाली. ती कोणीतरी माझी ओळख करून दिली की हा पण काहीतरी गझल सदृश्य लिहितो वगैरे. त्यांना गझल सदृश्य असं लिहितो. तर ते मी लिहितच होतो, पण ते तांत्रिक गोष्टी काही होत होत्या. तर त्यांना एक गझल मी दाखवली होती, तर ती अख्खी गझल म्हणून ती पूर्णच होती. तर एका ठिकाणी त्यानं एक शेर काहीतरी होता, तर त्यात लय चुकली होती थोडीशी. तर ती काय चुकली ती त्यांनी सांगितली. तर त्यानंतर मात्र मग ते मला कळलं की नेमकं कुठं काय असतं. आणि त्यानंतर मग ते सगळं याच्यातच यायला लागलं, तंत्रामध्ये किंवा काय. आणि कट टू काय झालं की मग तो संमेलन सगळ्यात माझ्यासाठी म्हणजे ओळख मिळून देणारं जे होतं कवी म्हणून, तर औरंगाबादला त्यावेळेस बघते अखिल भारतीय त्यांचं गझल संमेलन तिसरं का चौथं होतं. त्या संमेलनात मग असं झालं होतं की परत मी पेंटर आहे हे त्यांना माहिती होतं. तर त्या संमेलनाचं जे हे होतं, मग बॅनर वगैरे असतील किंवा तिथलं जे काय हे असेल, तर ते करायचं काम मी सगळं. माझ्याकडे फोटो पण आहेत अजून सुद्धा. सचिन तायडे असं बसलेलं आहे मी, महाराष्ट्र बँकेचं काहीतरी लोगो काढलाय, हे करतोय, आठवलं मला ते. असं ते करतोय. आणि त्याच वेळेस मला वाटतं आपलं विजय युवक सुरू झालं आपलं, त्याच्यामुळे आपल्या त्या भेटी झाल्या सुरू झालं होतं. त्याच्यामध्ये पण काहीतरी आपण आर्टिस्टिक करा, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी स्फोटक लेख वगैरे असं काहीतरी लिहिलं होतं. मी लिहिलं होतं एक स्फोटक असं काहीतरी. तू काहीतरी लिहिलं होतं, सचिननं काहीतरी लिहिलं. तर ते तर त्या याच्यात काय झालं की हे सगळं मी काम केलं. बॅनर रंगो किंवा काहीतरी थर्माकोलचं कटआउट कर, अमुक कर. आणि हे दिवसभर हे करत होतो. आणि नंतर मुशायऱ्यामध्ये बसायला तिकडे स्टेजवर पण. तर त्यावेळेस असं झालं त्या संमेलनामध्ये की माझ्या गझला वगैरे बऱ्यापैकी मुलांना माहीत झालेल्या होत्या. तर 3-4 गायकांनी माझ्या गझला तिकडे गायल्या गाण्याच्या मैफिलीमध्ये. आणि वेगवेगळे जे मुशायरे होते, त्या मुशायऱ्यातल्या प्रत्येक निवेदकांना, सूत्रसंचालकांना माझे शेर मध्ये म्हणले होते. आणि त्यानंतर मी स्वतः पण जेव्हा मुशायऱ्यात गेलो तेव्हा मी काही रचना म्हटल्या. तर त्याचा परिणाम असा झाला की त्यात दुसऱ्या दिवशी जे पत्रकार होते, तर त्यांनी काय केलं की त्यांनी एका बातमीमध्ये म्हणजे माझे 5-5 ठिकाणी शेर आणि नावाचा उल्लेख केला. कारण ते हे कुणाचं ते सांगणं गरजेचं होतं. आणि दुसरी गोष्ट काय झाली होती की तो राहुल देव कदम म्हणून एक मित्र आहे, गायक मित्र. तर त्यानं गझलच्या आधी एक रुबाई माझी म्हटली होती. तर ती रुबाई सगळ्या पत्रकारांना कामी येऊन गेली. त्यांना होती की कोणती जागा जिथे नाही गझल, जाहल्या माझ्या दिशा दाही गझल. तर त्या वातावरणाचं वर्णन करण्यासाठी ती वापरली गेली. हेडलाईन ही झाली, कोणती जागा जिथे नाही. आणि मला आठवतं की मी तिकडं याच्या सचिन तायडेच्या याला हॉस्टेलला तिथं होतो, SB हॉस्टेलला पाठीमागे. आणि दुसऱ्या दिवशी तो पेपर घेऊन आला सचिन. तो पेपर मी पण पाहिला होता. अरे बग बरे तू सगळीकडे तूच हिट झाला, सगळीकडे बघतो तो फोटो, नाव आणि हेडलाईन सगळे. आणि तुझी प्रतिक्रिया अशी होती त्यावेळेस काय मला आठवत, त्याच्यात काय आनंद नव्हता ते तसं ते त्यावेळेस ते झालं. आता ते मला हेही आठवतं की त्यावेळेस की ते संमेलन खूप यशस्वी झालं. आणि नंतर मला हे पण आठवतं की ते संमेलनाच्या दरम्यान मला भीमराव दादांची माझी हे नव्हती होत, म्हणजे कॉन्टॅक्ट होता, मोबाईल नव्हता घेणं. तर त्यांनी मला मी जे काम केलं होतं तिथं पेंटिंगचं, त्याची बिदागी म्हणून मला काही त्यांनी पैसे दिले होते. आणि सांगितलं की याचा तू फोन घे. तर पहिला मोबाईल फोन मी तो घेतला मला दिला होता की तू कम्युनिकेशन करत नाहीस किंवा संपर्कात राहत. तर हे पैसे घे, यातले हे तू फोनसाठी वापर आणि हे तुला राहू दे, असं करून त्यांनी. तर ते एक मला त्या निमित्तानं आठवलं. त्यांच्यामुळे फोन पहिला फोन तो आपला रिलायन्सचा 1700 रुपयाचा. ती
तशी ती मजा. आणि बशर नवाज. बशर नवाजांचं काय झालं, बशर नवाजांचं नाव तर सारखं म्हणजे ऐकतच होतो आपण. म्हणजे हे एक माहीत होतं की आपल्या शहरामध्ये एक असा कोणीतरी एक मोठा शायर, मोठा माणूस होतो. म्हणजे त्यांची एक गझल कविता त्यांची खूप फेमस आहे. गाणं तर बाजार सिनेमामध्ये होतं बघ ते, करोगे याद तो हर बात याद आएगी, गुजरते वक्त की हर मौज ठहर जाएगी. असं गाणं लिहिणारा एक मोठा माणूस शायर आपल्या शहरात आहे. मोठा शायर आपले. आणि मी त्यांना बघत राहायचो असं याच्यातून नाही का. पण नंतर मग काय झालं, अशी ओळख व्हायची काहीतरी मुशायरे. मग कुणीतरी सांगितलं हा पण गझल लिहितो. मग त्यातून त्यांनी ऐकलं, त्यांना ते खूप आवडलं. आणि तो माणूस एकदम काय म्हणता त्याला मोठा माणूस होता एकदम नाही का. म्हणजे वयाचं एवढं अंतर होतं. पण जेव्हा त्यांची माझी अशी थोडी मैत्री होत गेली ना, असं वाटायचंच नाही की आपल्या वयात एवढं अंतर आहे ती किंवा काय. प्रतिभेची मैत्री होती ना, एकदम समान लेवलला. आणि नंतर मग असं झालं की त्यांच्या गझला मला इतक्या पाठ झाल्या, शेर मला इतके पाठ झाले की कुठल्याही मैफिलीत गेलो की त्यांना मीच ते विसरायला लागले की मी त्यांना सांगायचो हे ऐकवा ते ऐकवा, किंवा स्वतःच काहीतरी त्यांना आठवून द्यायचं. आणि मग खरं घट्ट मैत्री कधी झाली तुला सांगतो. नंतर आपलं निलेश आणि ही सगळी जी लोक आहेत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं जे होते सगळे निलेशराव ते यशवंत, ही सगळी भली मोठी गँग बरं त्याच्या पाठीमागे. हे सगळे जे मित्र कंपनी. तर त्यावेळेस असं ठरलं की बशर नवाज हे आपल्या शहराचं एवढं मोठं एक ठेवा आहे, तर यांच्यावर काहीतरी एक असं आपण हे केलं, डॉक्युमेंटरी वगैरे काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळेस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मदतीनं आणि बशर नवाजांचे जे काही मित्रमंडळी होते त्यांच्या मदतीनं, आर्थिक मदतीनं त्यांच्यावर फिल्म करायचं ठरलं. आणि मग ती जयप्रद देसाई म्हणून दिग्दर्शक आहे, आताचं चांगलं नाव आहे, तर तो दिग्दर्शित करत होता. मग त्यावेळेस असं ठरलं की त्यांना लिहायचं काय किंवा त्याचा फ्लो कसा ठरवायचा. तर यासाठी बशर नवाजांना रोज भेटायचं, बाबा एक महिनाभर आपण काहीतरी भेटत राहू आणि त्यातून काहीतरी होईल. तर मग त्यावेळेस आम्ही भेटायचो आणि त्यांना बोलतं करायचं काम माझ्याकडे असायचं. म्हणजे आधी तूच बोलत नाहीस, तू त्यांना बोलत करा. पण मी त्यांना बोलता यासाठी करायचो कारण विषय तो माझा ह्याच्यातला होता ना, गझलेतला होता. कवितेतला असा होता. तर ते निलेश यांना माहित होतं की याला हे यांचं दोघांचं चांगलं जमू शकतं. मग आम्ही दोघं गप्पा मारत बसायचो, काहीतरी शेर, काहीतरी त्यावेळेच्या गोष्टी विचारणं त्यांचं सगळं. आणि हे ते सगळे रेकॉर्ड करत होते. आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यांनी बशर नवाज खाब जिंदगीवर मैं अशी ती डॉक्युमेंटरी तयार. तर त्या दरम्यान आमचं खूप चांगलं हे झालं बशर नवाजाचं मैत्री. मग आता एवढं सगळं औरंगाबादला चांगलं चालू होतं, पेंटर चालू होतं, ओळख. पुण्याला कसं काय शिफ्ट झाला तो, किंवा पुण्याकडे काय आवडलं? बऱ्याचशा मित्रांनी तुला विरोध केला असं ना, इथंच ठीक आहे, इथं वातावरण आहे. त्याच काळात आपलं विजय युवक मॅगझिनचं एक हे आलं, त्याच्यानंतर मी आलो पुण्याला. पण तू का आला म्हणजे मला ते नाही कळालं. हां, तर आपलं जे विजय युवकचं जी गोष्ट होती ती त्यावेळेस काय होतं की करायला काय, मी पेंटिंग करत होतो. एक साईडला पेंटिंग चालूच होतं, पेंटिंग सुरूच होतं. मध्ये मध्ये काहीतरी आपलं जसं आपलं विजय युवकचं कार्यकारी संपादक म्हणून पहिला कार्यकारी संपादक विजय युवकचा ते अंक निघायचे. आता ते आपणही ते जाहिराती घ्यायला दोघं फिरायचो, गाडीवर फिरायचो, सातारा रोड इकडे तिकडे गाडीवर. आणि त्यातून काही पैसे मिळायचे, बाकीच्या काही गोष्टी मिळायचे. पण मग हळूहळू काय झालं की 5-6 नंतर मला वाटतं पेंटिंगचा जो हे आहे, आम्ही कवी संमेलन पण त्या वेळात खूप करायचो. म्हणजे माझं पेंटिंग शॉप होतं पुंडलिक नगर रोडला, तिथं पुंडलिक नगर रोडला. नंतर अंडरग्राऊंड घेतलं. तर तिथं असं होतं की माझ्या शॉपला लागूनच पोलीस चौकी होती. असं नंतर मोठं 12x25 असं मोठं शॉप होतं. आणि मग जेव्हा माझ्या मित्र कंपनीची सगळ्यांची ओळख मैत्री झाली, तर मी तिथं असं पार्टिशन करून घेतलं. तर मागे सगळं नाही का तबला, पेटी, हे ते, आणि सगळे मित्र येऊन तिथे भेटायचे, बसायचे. याची वैभव देशमुखची माझी ओळख झाली की आम्ही विजय युवक मॅगझिनला कार्यकारी संपादक शोधा. मी इंजिनिअरिंगला होतं, कळत नव्हतं लिटरेचरमधलं काय. आणि आमचा मित्र निलेश राव ज्याचा उल्लेख केला, निलेश म्हणला कार्यकारी संपादक म्हणून एक पोरगं लय भारी आहे, म्हणला लय मोठा गझलकार आहे. असलं कौतुक केलं, मला घेऊन गेला गाडीवर गेलं. ते दरवाजावर थांबलो मी, आणि मी मला रे कुठं आणलं निलेश? म्हणलं हे काय इथं पेंटिंगचं त्याचं दुकान आहे. आणि बाहेर आला आणि म्हणलं तू साहित्य, अरे म्हणलं लय मोठा गझलकार होणार आहे. तर त्या गाडीवर तर मला निलेने इतकं कौतुक केलं होतं तुझं की लय मोठा गझलकार, लय मोठा कवी. आणि आज मला गेल्या 25 वर्षानंतर मी आज त्या कॉन्फिडन्सने निलेन तुझे शब्द खरे होते की तू खरंच लय मोठा गझलकार आहेस. पुण्याला का आला? हां, तर त्यावेळेस मी तेच सांगत होतो की त्यावेळेस काही ना काही सुरू होतं. तर सेम गोष्ट ती झाली की जसं मला गावाकडून औरंगाबादला यायला जी मनस्थिती होती, म्हणजे यायचं नव्हतं, नंतर आलो तिथं, तर तीच गोष्ट झाली. पण पुण्याला येताना
झालं काय की त्यावेळेस मी पेंटिंग करत होतो आणि नंतर काय झालं की हळूहळू डिजिटल नावाचा प्रकार आला. डिजिटल पेंटिंग आलं सगळे हे यायला लागले. म्हणजे तो पेंटरचा धंदा जरा डाऊन व्हायला लागला, सुरुवात झाली. पेंटिंगचा धंदा अतिशय म्हणजे असं हे व्हायला लागला. कोणी पेंट करून घ्यायला तयार नव्हतं, सगळं डिजिटल कम्प्युटर सगळ्यांना ते स्वस्तात मिळायला लागलं. म्हणजे आम्ही 15 रुपये 20 रुपये स्क्वेअर फीटनं साईनबोर्ड करायचो, ते अगदी 7 रुपये स्क्वेअर फीटनं ती मिळायला डिजिटल लागलं प्रिंट आला आणि सगळं पटकन मिळालं. टोटल चेंजच झाला समजा आता हे. तर त्यावेळेस खूपच म्हणजे एकदम तो खूपच डबघाईला आलं ते सगळं. आणि मग असं सुरू होतं. मला तर वाटतं सगळ्या पेंटरनी रस्ते बदलले असतील त्यावेळेस. तर पेंटर लोकांची खूप काही पेंटर लोकांची तर खूपच हे झालेत. म्हणजे कोणी चहाच्या टपऱ्या टाकल्या, कोणी आणखीन काही वेगळं काहीतरी केलं, कोणी काहीतरी वेगळंच. पूर्ण पेंटर लाईनच संपली पेंटर लाईनच त्यावेळेस. म्हणजे आणि पेंटर त्या काळात असं होतं ना की पेंटिंगचं आमच्यासाठी इतकं मस्त होतं. म्हणजे मला आठवतं की माझे बरेच चित्रकार मित्र जे तिथं आपल्या यशवंत कॉलेजला होते किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला जे शिकायला मुलं असायचीत ना, तर त्या सगळ्यांमध्ये माझे काही रूम पार्टनर्स होते तेव्हा, मी असे चित्रकार. तर त्यांच्यात कमवता मी जे एकटाच होतो, तर ते सगळे यायचे, ते पण थोडंफार काहीतरी करायचे, मी त्यांना पैसे द्यायचे आणि खूप लोक तिकडे काम करायचे. तर इतकं आमचं ते छान चालायचं त्यावेळेस पेंटिंगचं. म्हणजे असं वाटायचं की हे करत राहावं आणि कविता लिहित राहावं, आयुष्य संपास, बाकी काहीच करू नये, आयुष्य एवढंच. आणि मी वेगळा विषयाचा विचारच नव्हता केला. म्हणजे की आयुष्यात नवीन काय करायचं. मी काय म्हटलं होतं की आता हे आपल्याला जमलंय पेंटिंगचं, जेवढं आपल्याला करायला पाहिजे सगळ्या प्रकारचं मी पेंटिंग करायचो. पोर्ट्रेट करायचो, साईनबोर्ड करायचो, बॅनर करायचो, सगळी नावं करायचो आणि सहजतेनं करायचो. म्हणजे नाही का, दिवसभरात पैसे भरपूर त्याचे द्यायचे. तर असं वाटलं होतं की वेगळं काही करायची आपल्याला गरज नाही. आता फक्त पुस्तकं वाचायची, कविता वाचायच्या आणि त्या माहोलमध्ये राहायचं. म्हणजे मी कवी संमेलनाला, ते शॉप तसंच उघडं असायचं, पोलीस चौकी बाजूला, ते रात्री 12 वाजता लावून घ्यायचे पोलीस लोक. मी कधी समजा आलो नाही, समजा तिकडेच कुठेतरी. तर इतका तो असा सुंदर माहोल चालला होता आणि अचानकच डिजिटल क्रांती झाली. हे झालं, डिजिटलची ती क्रांती झाली आणि खूपच म्हणजे पेंटिंगचं काही उरलंच नाही त्याच्यामध्ये. मग हे हळूहळू काही मित्रांना कळलं. त्यावेळेस मी कवी संमेलन खूप करायचो. कवी संमेलनातूनच माझा एक मित्र झाला प्रणव सकदेव. प्रणव आता मोठा लेखक आहे, अकादमी विनर आहे. तर आम्ही मुंबईला गेलो की प्रणव, मी किंवा भरपूर तिथले आपले अरुण म्हात्रे जे कवी मोठे, तर खूप लोक त्यावेळेस आमची सगळी मैत्री झाली. तर प्रणवची आणि माझी त्यावेळेस खूप चांगली मैत्री झाली होती. कल्याणला तो असायचा आणि मग आम्ही दादरला, इकडे अख्खं मुंबई त्याच्यासोबतच. तेव्हा जेवढं फिरलो ते फिरलो. तर तो त्यावेळेस नंतर पुण्याला आला होता. तर तो आधी पत्रकारिता करायचा, नंतर तो कॉपी रायटिंग करण्यासाठी इकडे आला. त्यांचा मला एकदा फोन आला आधी की अरे तू कविता करतोस, हे करतोस, ते करतोस, तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये फार चांगलं करू शकशील, कॉपी रायटिंग तू चांगलं. कारण त्याला हे माहित होतं की मी असं नाही का, कुणी वाढदिवसाला काही मागितलं किंवा माझा तो दत्ता थोरे म्हणून पत्रकार मित्र आहे, संपादक, तर तो फोन करायचा. बीडला होता का कुठेतरी तो होता. तर तो मला काय करायचा, फोटो काहीतरी काढलेला असायचा, तो मला वर्णन सांगायचा फोटोचं. त्यावेळेस फोटो पाठवायचे की अरे अशी बैलगाडी आहे, असं ऊन पडलंय, अमुक आहे, तसं आहे, याच्यावर 4 ओळी लिहून पाठव. म्हटलं केव्हापर्यंत? तो म्हटलं पुढच्या तासात छापायला जाणार आहे. तर ते आपलं फिरत फिरत ते याच्यावर टाईप करून त्याला काहीतरी द्यायचं. तर तो कधीही असं त्याचा फोन यायचा. तर त्याच्यातून काय ती एक सवय लागून गेली, म्हणजे बॉडीला, मेंदूला एक सवय लागली. एक ती हुकमी लिहायची टाइम पिरियड आहे किंवा ते असं लिहिण्याचं, असं गीतकार होण्यासाठी तिथून सुरू झालं. हो, पहिलं तुला गीत माझं रेकॉर्ड झालं, तुला गीत सांगतो. ते परत आपला निलेश राऊत एक औरंगाबादला स्त्री कथी संमेलन म्हणून झालं होतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांचं लिहिणाऱ्या ज्या कथाकार स्त्रिया होत्या त्यांचं ते संमेलन होतं, स्त्री कथी संमेलन असं त्याला नाव होतं. आणि त्याचं थीम सॉंग लिहायचं. तर त्यावेळेस निलेशचा फोन मला आला होता की अरे असं आहे, तुला लक्षात आहे का? हो, अरे लक्षात म्हणजे ते अजून सुद्धा लोकांना. आता मुंबईला मी परवा गेलो होतो ना, तर याला पुरस्कारासाठी जेव्हा, त्यांचा पण त्यात सहभाग होता त्या आयोजनामध्ये. तर त्यांनी त्या याची आठवण काढली. म्हणजे आता त्याला 2007ची गोष्ट आहे, त्याला जवळपास 18 वर्ष झाली. हो. तर त्यावेळेस काय ते गाणं इतकं गाजलं होतं त्यावेळेस की स्त्री कथी संमेलन. तर त्यात त्यांना ब्रीफ दिलं होतं की या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं काहीतरी ते. त्यावेळेस तर मी ते, मला त्यांना वाटतं काहीतरी 4-5 वाजता मला त्यांना सांगितलं आणि संध्याकाळपर्यंत माझं ते चालीसहित असं लिहून हे झालं, तयार झालं. आणि मग आम्ही भेटलो आणि मग दुसऱ्या दिवशी ते जे आयोजक होते, रूपवते म्हणून, म्हणजे प्रेमानंद रूपवते, आणि ते मोठे सगळे ते आयोजन त्यांनी केलं होतं. त्यांना समोर असं मी प्रत्यक्ष ते ऐकवलं होतं. काय होतं वाक्य सांग, ते तुला गाऊन ऐकू? म्हणजे ते असं स्त्रियांबद्दलचं ते होतं की त्या कशा आता लेखनामुळे त्या कशा मुक्त झाल्या.
लेखनीचे पंख आमचे मुक्त पक्षी आम्ही, लेखनीचे पंख आमचे मुक्त पक्षी आम्ही, पेरली दाही दिशांना मुक्ततेची गाणी, आमचे आभाळ आता आमच्या हाती, हे लेखनीचे पंख आमचे मुक्त पक्षी आम्ही. असं ते गाणं किती 3-4 तासात. हो. हा. आणि ते मग ते रेकॉर्ड केलं हा. सगळे ते ग्रुप मधले सगळे सगळे. मुली मुलं सगळे नाही का, ते खूप गाजलं. परत याचा जो वृत्तांत आला त्या संमेलनात, त्याचं नाव पडलं लेखनीचे पंख. असं म्हणजे ह्यातला शब्द वापरला. हेच त्याला वृत्तांताला लेखनीचे पंख म्हणून असं मोठंच लोकसत्ताला ते आलं. त्याच्यातही खूप त्यांनी कौतुक केलं होतं सगळं. तर तो एक लिहिण्याचा अनुभव होता. तर हे सगळं माहिती होतं मित्रांना जवळच्या, प्रणवला माहिती होतं सगळ्या लोकांना की हा लिहितो म्हणून, गाणी पण लिहितो. त्याच वेळेस माझा एक अल्बम पण आला होता काहीतरी, गरजा महाराष्ट्र म्हणून आमचं. त्यात शिवाजी महाराजांची सगळी गाणी लिहिली होती. तर ते सगळं तो पण गाजला होता. तो सगळं तिथं असतानाच हे असं केलं. तेवढं सगळं सोडून इकडे यायचा. ते केलं होतं. इलेक्शनची गाणं केली होती तुला. इलेक्शनची तर काही गाणी तर सांगतच नाही, ते तर सांगत पण नाही, पण ते मजेशीर होतं ते सगळं. म्हणजे एकदा एका वर्षात मी त्याचा मला फायदा नंतर झाला. एक प्रॅक्टिस ज्याला म्हणतो ना आपण, प्रॅक्टिस झाली त्यांनी, नेट प्रॅक्टिस. औरंगाबादला असतानाच 1 वर्ष असं होतं की जेव्हा मी स्टुडिओतून तिथल्या बाहेर पडायचो ना, तर रस्त्यावर नाही का येणारा पण आपलंच गाणं वाजवतोय, जाणारा पण आपलंच गाणं वाजवतोय, अपक्ष पण आपलंच गाणं वाजवतोय, म्हणजे सगळ्या पक्षाचे गाणे आपलेच. ते असं ते वेगळं स्किल आहे गाणं लिहिण्याचं. तर त्यावेळेस ते तसं, तर हे सगळा अनुभव त्यावेळेस तो होता. तर मग प्रणव, तर त्याच्यात मग मजेशीर. तर तो मला म्हटलं की यार तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये कॉपीरायटिंग चांगलं करू शकशील. तो इथल्या एका याच्यात करत होता, रविराज म्हणून कंपनी, तिथे करत होता काम. तर त्याच्या म्हटल्यामुळे मी आलो. तिकडे पण आपण कंटाळलेलंच होतं समज, इन्कम कमी झालं. इन्कम हे झालं होतं, पण मला सोडावंसच वाटत नव्हतं. मला असं वाटत म्हणजे पहिले गाव सोडा वाटत नव्हतं, नंतर औरंगाबाद सोडा वाटत होतं. आता पुणे सोडा वाटतंय का? नाही, आता ते त्याच्यावर येतं पुढे. तर ते सोडावंच वाटत नाही, असं वाटायचं काहीतरी इथंच. मलाही तसंच झालं. त्याच वेळेस मी पण औरंगाबाद सोडलं. त्यावेळेस नाही सोडा वाटत. औरंगाबाद शहर म्हणजे असं भुरळ पाडलेलं शहर आहे, नाही सोडा वाटत. त्याचं पकडून ठेवतो तुम्हाला. आणि मला वाटतं मी आल्यावर बहुतेक तुलाच भेटलो होतो पहिल्यांदा मलाच भेटला. तर मी आधी आलतो महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या चहाच्या तिथं कॉर्नर, माझ्या बॅग सगळ्या बॅग. आणि नंतर तू ऑफिस दाखवायला तुझं आलोकनगरला. तर तो नवीन, म्हणजे तू आता ते शहर सोडून परत आता एका मोठ्या शहरामध्ये यायचं. पण आता परत तुला सांगतो कवितेची गंमत सगळी. म्हणजे मला असं वाटतं ना की तुमचं म्हणजे एकदम छोट्या छोट्या यशामागं सुद्धा ना खूप मोठी म्हणजे खूप मोठे हात असतात. म्हणजे परत इकडे येताना धागा एकच होता, कवितेचाच होता. धागा कवितेनेच तू इथपर्यंत कवितेचा धागा होता. म्हणजे मी मला वाटतं 2005 का 6 पहिल्यांदा पुण्यामध्ये 6 नाही, तेव्हा मी असा याच्यासाठी आलो, 2008 कवितेच्या निमित्तानं आलो होतो. 2006 एका ते आपले निशांत अर्धापुरे म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो. हा, तर त्यांचा तो बर्थडेच्या निमित्तानं मी पहिल्यांदा पुण्यात कार्यक्रमाला म्हणायचं. आणि कट टू नंतर मग व्यवसायासाठी म्हणून 2010ची गोष्ट आहे. 10ची गोष्ट आहे. तर त्यांच्याशी परिचय होता कवितेतून की हा काहीतरी, आणि आमचा कनेक्ट होताच गेल्यानंतर सुद्धा. तर मग आल्यानंतर पहिल्यांदा राहायला त्यांच्या घरीच होता, त्यांच्या घरीच भेटायला त्यांच्याकडे गेलो. आणि नंतर मग प्रणव पण इकडे राहत होता, आम्ही भेटायचो. तर मग काय करायचं बाबा आता, ऍडव्हर्टायझिंग पुण्यात आलो तर काय करायचं, पुण्यात आलो तर मग तो एजन्सीजला तुझा आणि भेट, तुझं काहीतरी पोर्टफोलिओ वगैरे दाखव. पोर्टफोलिओ काय दाखवायचं, म्हणजे बायोडाटा काहीच नाही. काय बीएचं काहीतरी असं ते होतं. आणि दुसरं काय होतं माझ्याकडे, ते हे पेपरात आलेले कातरणं, जसं म्हटलं होतं संमेलनाची कातरणं दिली होती, किंवा कार्यक्रमाच्या पत्रिका या कार्यक्रमात सहभागी होतो. आणि दुसरं अजून तुला महत्वाचं सांगतो की त्यावेळेस माझ्याकडे विजय युवकचे 3-4 अंक होते. कार्यकारी संपादकाचं नाव असलेले, आणि त्यात काही लेख पण होते. तर मी असे इंटरव्ह्यूज देत फिरलो इथं ऍडव्हर्टायझिंग मध्ये. तर ते एका ठिकाणी गेलो तर त्यांनी मला हे दिलं, टेस्ट घेण्यासाठी देतात ना, तर त्यांना दिलं इंग्लिशचं काहीतरी ट्रान्सलेट करायला, कागद. ते काही जमेच ना, म्हणजे डोक्यातूनच, म्हणजे असं एवढं. तर तिथं काही झालं नाही काम. असं फिरलो आणि मग इथं एक मोना ऍडव्हर्टायझिंग म्हणून कंपनी, तेव्हाची खूप गाजलेली कंपनी ती. तर त्यांच्याकडे आपले छंद म्हणून असं दिवाळी अंक पण निघायचं. तिथं म्हटलं, तिथं पण मित्रांच्या यानंच गेलो, रेफरन्सनच गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांना हे सगळं
कामी तिथं आलं. हे विजय काम्या. तेव्हा कवितेचं हे आहे आणि हे विजय युवकचं याचं संपादन पण केलंय. ते म्हणे की आपल्याकडं त्यांच्याकडे छंद, तर तिकडे सहसंपादक आणि कॉपीरायटर म्हणून जॉईन झाला. पहिल्यांदा तिथं जॉईन झालो आणि अपेक्षेच्या पुढे त्यांनी असं सॅलरी वगैरे दिली. सॅलरी वगैरे मस्त दिली आणि मग तो सगळा जॉब आज पण चालू आहे. नाही आता ऍडव्हर्टायझिंगचं. हा, तर माझं मी आलो तर मी काय केलं ते की त्यांच्याकडे कॉपी रायटिंग समजून घेतलं सगळं. दिनकर शिलेदार म्हणून ते खूप कॉपी रायटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग मधलं त्यांचं खूप मोठं 50 वर्षांच्या काळाचा अनुभव. तर त्यांच्याकडे हे सगळं शिकायला मिळालं. कॉपी रायटिंग शिकून घेतलं, ऍडव्हर्टायझिंग काय असतं, नेमकं काय, ब्रँडिंग काय, अमुक काय टमुक सगळं शिकून घेतलं आणि वर्षभर तिथं नोकरी केली. आणि त्या काळात कविता कुठं होती? कविता सुरूच होतं. कविता सुरूच होती आणि तिथं पण कवितेशी कनेक्ट होताच, कारण ते मोठा कवितेचा विभाग काढायचे दिवाळी अंकासाठी आणि वर्षभर त्यांचं काम चालायचं ते छंद दिवाळी अंकाचं. म्हणजे एकाच वेळी ते 2 वर्षाचं काम सुरू असायचं एका वेळी. ॲट अ टाइम. हा, पुढच्या वर्षाचा हा अंक असणार आहे, त्याच्या पण कविता मागणं. त्यामुळे कवितेशी, कवी लोकांशी संपर्क होता, राहिलाच, कवितेशी कनेक्ट होता आणि ते सुरू होतं. तर मी काय केलं तिथं की एका वर्षामध्ये ऍडव्हर्टायझिंग शिकून घेतलं आणि मग एक मित्र भेटला मला. परत मित्रांचा खूप आपल्या याच्यात हे रोल असतो. एक समीर क्षीरसागर म्हणून, तो कॉपी रायटिंग मधलाच, तर तो इंग्लिश कॉपी रायटर म्हणून तिकडे यायचा. तर तो तासाभरासाठी यायचा फक्त आणि मी अख्खा दिवस तिथं असायचो. तो तासभर इकडे यायचा, तासभर दुसऱ्या एजन्सीत जायचा, सगळीकडे फिरायचं, कन्सल्टिंग. तर त्याची माझी त्याला कळलं की मी कविता वगैरे करतो, तोही जरा असा शायरीचा वगैरे. तर तो म्हटला की अरे तू फुल टाइम कशाला करतोस, तू तास असं फ्रीलान्स कर, प्रत्येक ठिकाणी रिटर्नरशिपवर काम कर. आणि ती त्यांना आयडिया दिली. तर मग मी इथं हे केलं, म्हणजे त्यांना हे म्हटलं की मला असं करायचं आहे. तर ते आधी नाही म्हणाले, नंतर मग ते म्हटले की ठीक आहे, तू एक काम कर, तू इकडे 1 तासच येत जा, तुला पगार जेवढा आहे तेवढाच राहील आणि मग तू कर. मग सगळं सुरू झालं फ्रीलान्स. तर तेव्हापासून मग मी वेगवेगळ्या एजन्सीसाठी करत. आता सध्या वेगवेगळ्या एजन्सीसाठी आता माझं रेटिंगचं कमी झालं, म्हणजे करतो ऍडव्हर्टायझिंगसाठी सिलेक्टेड याच्यात. आता जरा सिनेमाकडे जास्त फोकस आहे. सिनेमाकडे कधी वळाला? गीतलेखनाकडे. मला वाटतं त्याच्या आधी, सिनेमाकडे वळण्याच्या आधी हा तृष्णाकाठ आलता ना? हा, तृष्णाकाठ माझा 2013ला पहिली आवृत्ती. 13ला पहिली आवृत्ती आली. आणि मग पिक्चरकडे तुला कोणी एंट्री दिली बरं यार, तू पिक्चर मध्ये ये म्हणून? हा, पिक्चरची नाही, मराठी सिनेमा किती सिनेमा केले आतापर्यंत? सिनेमा आता मी मोजले नाही, पण तरी पण अंदाजे एक 30 सिनेमे रिलीज झाली असतील. 30 सिनेमा रिलीज झाली असतील. त्यातलं मेजर कोणतं आहे? मेजर 4-5 नाव सांग ना. रिंगणचे गाणे आणले, कागर नावाचा, कागर याने लिहिले, नाळ1 नाळ2चे गाणे यांनी लिहिलेत. त्याचे लिहिले. जुनं फर्निचरसाठी काय, जुनं फर्निचर मांजरेकरांचं आहे, मांजरेकरांचा. तो आता लेटेस्ट जारण नावाचा सिनेमा होता, जारणचे तू लिहिले त्याचं. हा, मी पाहिलं ते, याच्यावर पाहिलं होतं, बसवर पाहिलं होतं. आणि आता माझी नजर जाते पिक्चर मराठी दिसला की यार गीतकार कोण आहे बघा. तर मग हे आलो, ऍडव्हर्टायझिंग सुरूच होतं एकीकडं. मग ऍडव्हर्टायझिंग करतच परत तिकडचं औरंगाबादच कनेक्शन होतं की रोहित नागबेडे म्हणून तू ऐकलं असशील, आपलं परभणीकडे. तर त्याची माझी मैत्री पण तशी 2005 पासूनची वगैरे होती. त्यांना एकदा माझी कविता एका मित्रानं कंपोज केलं होतं, त्याचं अरेंजिंग केलं होतं. आणि त्याच्यानंतर टिंग्या नावाचा सिनेमा आला होता 2006-07ला. तर तेव्हापासूनची आमची मैत्री. तर तो एक सिनेमाचं म्युझिक करत होता, लालबागची राणी म्हणून. तर ते लालबागची राणी म्हणून सिनेमा करत होता आणि त्यात एक सिच्युएशन अशी होती. त्याचे डिरेक्टर म्हणजे तुला सांगतो आपले लक्ष्मण उतेकर, म्हणजे छावा सिनेमाचे डिरेक्टर. त्यांचा पहिला चित्रपट का तो पहिला चित्रपट. आणि मला सुद्धा जी ऑफर आली होती पहिली सिनेमाची, ती त्यांच्याच होती. तर त्यात असं झालं होतं की एक गाणं, त्यात असं सिच्युएशन अशी होती की हिंदी मराठी असं मिक्स गाणं ते करायचं होतं की ती जी मुलगी हरवते आणि त्या वेश्यावस्तीमध्ये ती जाते, तर तिथल्या ज्या वेश्या त्याच्यावर गाणं, तर त्यांच्या इमोशन मधून त्या कुठल्या हिंदी मराठीमध्ये असं ते बोलणार, अवघड विषय असा तो विषय होता. ते अनेकांनी काहीतरी लिहून बघितलं पण ते काही होत नव्हतं. तर मग रोहित आणि विनय शाक्य म्हणून आपला औरंगाबादचाच एक मुलगा आहे, तो आता त्याचं ऍक्टिंगची अकॅडमी चालवतो मोठी. तर ते दोघं भेटले आणि तो म्हटला अरे यार हे होतच नाहीये गाणं, तर असं कोणी गीतकार तुला माहिती का हिंदी मराठी असं विषय. त्यांना लगेच माझं नाव सांगितलं, कारण त्याच्यासाठी मी एक हिंदी गाणं लिहिलं होतं. तर त्यानं सांगितलं त्याला, अरे तो माझा मित्रच आहे. आणि मग त्याचा मला फोन आला. मग ते पहिलं गाणं त्या सिनेमासाठी, त्या सिनेमासाठी लिहिलेलं गाणं पहिलं लिहिलं. पण माझं पहिलं जे रेकॉर्ड झालं गाणं ते झालं होतं, रिंगण नावाचा सिनेमा होता
ज्याला कोणतं गाणं? नॅशनल मिळालं रिंगाला. आणि माझं म्हणजे लक असं होतं की पहिलंच गाणं माझं अजय गोगावलेंनी गायलं होतं. अजय काय गाणं कोण? ते देव पाहिला नावाचं एक गाणं आहे रिंगण. देव पाहिला. हा, आला डोळ्यात उजेड झाली मनात पहाट, आज घावली घावली पावलाना नवी वाट. असं ते जणू की आपल्याच सिच्युएशनचं गाणं आलं ते. असल्यासारखं ते गाणं ते त्यावेळेस लिहिलं. आता प्रॅक्टिस झाली ना. मला एक सांग, लोक असं म्हणतात बरं का, कविता काय अशी इन्स्टंट सुचत नाही, कवितेला फार वेळ लागतो, गझल काय इन्स्टंट येत नाही, ती जेव्हा येते तेव्हाच येते. मग हे टास्क किती अवघड आहे ना गीतकार बनण्याचा, की तुमच्याकडे टाइम पिरियड असतो. मग कसं काय मॅनेज करतो? नाही आता म्हणजे हे तिन्हीत फरक आहे ना. फरक आहे. कवी, गझल आणि गीतकार. तर गीतकार तुम्हाला टाइम पिरियड असतो, कवीला टाइम पिरियड लावता येत नाही, कवितेला, गझलला टाइम पिरियड नाही. मग हे कसं काय मॅच केलं तू? नाही, आता कविता किंवा गझल हे जे म्हणतो ना आपण, तर हे हा एक वेगळा प्रकार झाला. म्हणजे गीतलेखनासाठी तुम्हाला त्या याच्यापेक्षा एक वेगळं कौशल्य लागतं की त्या वेळेत लिहिण्याचं. म्हणजे गीतलेखनाच्या ज्या प्रेरणा आहेत त्या सगळ्या अशा बाहेरच्या आहे, म्हणजे की आता उद्याच द्यायचंय, 1 तासात द्यायचंय असं ते. आता तुम्हाला पाठीमागे सांगितलं कोणतरी, तुला काहीतरी कमी वेळ दिला होता एकदम, कोणत्या तरी गाण्याचा होता पिक्चरच्या, असं तुला ते सारखंच होतं असेल म्हणा. तर काय फरक आहे? आता कवितेला तर खूपच फरक आहे. म्हणजे मुळात कविता तुम्ही तुमच्या अंतरप्रेरणेतून तुम्ही लिहिता. तुम्हाला जेव्हा वाटतं, तुमच्या अनुभवाशी काहीतरी कनेक्ट झालेल्या गोष्टी असतात आणि ते खूप साचतं, आणि त्याला कुठली अशी चौकट नाहीये की आता या वेळेतच द्यायचंय किंवा असंच लिहायचंय किंवा त्याला काही अशी काही याच मीटरमध्ये लिहायचं, असं काहीच नाही. म्हणजे हा अनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. गीतकार होण्यामध्ये तुम्हाला त्या अनुभवात जायचंय, असंच ना? हा, गीतकार होण्यासाठी हे फार टेक्निकल काम आहे. म्हणजे काय की ते कॅरेक्टरचे म्हणजे सिच्युएशन तुम्हाला एक असणार, त्यानंतर ते कॅरेक्टरची काय भाषा आहे ती भाषा पण बघायला लागणार. आणि बरेच म्हणजे जवळजवळ 99% गाणी जी असतात सिनेमाची ते आधी चाली तयार झालेली असतात, त्यामुळे त्याचं मीटर पण एक ठरलेलं आहे, त्याच्यातच ते सगळं बसवायचं, शब्द नंतर बसवायचे, त्यातच ते लिहायचे असतात त्याच्यावर. आणि तरी ते असं वाटलं पाहिजे, कळलं नाही पाहिजे की आधी चाल झाली होती की शब्द झाले. म्हणजे मी पण प्रश्न पडला होता, आधी गाणं बनतं का म्युझिक बनतं? तर ते 99% तर चालीवरच सगळी ती कामं होतात. तर ते वेगळा, म्हणजे तिकडं तुमचा कवी जरा खूप असा बाजूलाच नेऊन सोडायला लागतो, कारण ते एका मोठ्या समूहासाठी तुम्हाला लिहायचं असतं. हो, ते कविता ही स्वतःसाठी असते. कविता ही तुम्ही किती अवघड लिहा किंवा त्यातले कसे शब्द तुम्ही वापरा, तर तिथं तुम्हाला विचारायला कोणी येणार नाही की अरे हे कळत नाही किंवा हे नाही. गाणं लिहिताना त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ते दिग्दर्शकाला आवडलं पाहिजे, प्रोड्युसरला आवडलं पाहिजे, आणि काय म्हणतात त्याला त्या याच्यात बसलं पाहिजे मीटरमध्ये. संगीतकाराचं पण वेगळंच असतं, त्यानं जेव्हा ते चाल करून दिलेली असते त्याच्यातच बसलं पाहिजे. शेवटी त्याने काहीतरी डडाडा करताना शेवटी केला असेल तर त्याला आकारांतच काहीतरी शब्द हवा असतो. मला एक सांगायचं, 3-3, 4-4 लोक आपण संगीतकार हे असतात, मग यांचे इगो इश्यू होतात का रे? म्हणजे इगो म्हणजे संगीतकार तो वेगळा शब्द दिला, कसं काय दिला, असा म्हणजे असं होतं कधी की ह्याचं गाणं काढून घ्या आता, असं काय होतं का? गीतकार फिक्स झाला की झाला, किंवा गाणं बदलून दे? गाणं बदलण्याचं म्हणजे आता काय होतं की सिच्युएशनला जर ते गेलं नाही. आता पहिली गोष्ट काय होतं की एकदा दिग्दर्शकानं तुम्हाला ब्रीफ दिलं, सिच्युएशन समजून सांगितली, त्यात तेच चॅलेंज असतं की आधी तो समजून घेणं काय नेमकं आहे, त्याची भाषा काय असली पाहिजे कॅरेक्टरची, त्या गाण्याची, सिच्युएशनची. ते नीट जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला एक असा नीट अप्रोच घेता येतो. म्हणजे जवळजवळ तुम्ही 99% राईट अप्रोच घेऊन त्या गाण्याच्या जवळ जाता. मग थोडं 5-10% काहीतरी होतं की अरे इथं हा शब्द नको किंवा हे असं काहीतरी असं. पण समजा दिग्दर्शक काय सांगतोय हे संगीतकाराला कळलं नाही किंवा संगीतकार काय सांगतोय गीतकाराला कळलं नाही, तर मग तो काहीतरी वेगळी पहिलं वेगळं येतो, मग ते असे ड्राफ्ट करायला लागतात. पण मी वेळ जो घेतो तो त्याच्यासाठीच घेतो, अप्रोच समजून घेण्यासाठी की काय अप्रोच काय पाहिजे. त्यामुळे काय होतं की तुम्ही खूप जवळ जातात त्या समोरच्याला जे अपेक्षित आहे त्याच्या. गीतकार म्हणून पुरस्कार? गीतकार पुरस्कार मला पिक्चर पहिल्याच गाण्यासाठी मी जो म्हटलं रिंगणसाठी, रिंगण नावाचा सिनेमा जो होता त्याच्यात कोणता पुरस्कार? त्याला रेडिओ मिरची म्युझिक अवॉर्ड, उदयोन्मुख गीतकार म्हणून पहिलंच गाणं, पहिला पुरस्कार. आणि आता सध्या आत्ता हा मिळाला यावर्षी नाळ 2 साठी भिंगोरी नावाचं एक गाणं, भिंगोरी गाण्यासाठी. हा, तर त्यासाठी गदिमा पुरस्कार तो शासनाचा, म्हणजे राज्य शासनाचा. नॉमिनेशन्स खूप मिळाले पण राज्य शासनाचा पहिलाच हा. आणि काल परवा मिळालेला आपला यशवंतराव चव्हाणचा तो आवडते कवी माझे नादो महानोर कविवर्य नादो महानोर पुरस्कार. तो म्हणजे मी त्याची कल्पना पण नव्हती केली, होऊन गेलं. मला सांग यार वैभव, तुझे लय मोठे फॅन आहेत, मी पण आहे त्यातला एक.
तू कुणाचा फॅन आहे? म्हणजे कुठल्या ह्याच्यातलं म्हणतो? गझलमधला. गझल. मराठी गझल, मराठी कवी. हा, मराठीत आहेत चांगले. आता मराठीमध्ये चांगलं लिहिणारे भरपूर आहेत. नाही आत्ताचे म्हणून नाही, आत्तापर्यंतचे कुणी सांगू शकतो, ढसाळांपासून सांगू शकतोस तू कुणाचं ना? हा, गझल तर मग तशी आपल्या यांच्यापासूनच सुरू झाली ना, म्हणजे खऱ्या त्या अर्थाने भटांपासून जी सुरू झाली. त्यानंतर बरेच चंद्रशेखर सानेकर म्हणून माझे चांगले, त्यांच्यानंतर भटानंतर जे लिहायला लागलेत त्या पिढीतले चंद्रशेखर सानेकर हे माझे चांगले आवडते हे आहेत गझल लिहिणारे. त्याच्यानंतर मग माझ्या काळातच म्हणजे आम्ही जेव्हा लिहायला लागलो, औरंगाबादला असताना अनंत ढवळे म्हणून, अनंत ढवळे, ते पण एक त्यांची एक वेगळी गझल आहे. इकडे आला मग चित्तरंजन भट आहे. चित्तरंजनची तुझी ओळख कशी झाली? चित्तरंजन भट म्हणजे सुरेश भटांचे चिरंजीव. आमची ऑनलाईन भेट झाली खऱ्या आता. म्हणजे मी तिथं आपल्यात परत औरंगाबादला असताना त्या काळच्या इंटरनेट नवीन आलं होतं, तर त्यावेळेस त्याला अशी गझल थोडी पण आवडत नाही असं ऐकलंय मी. कुणाला? म्हणजे तंत्राच्या बाहेर गेलेली चित्तरंजन. आणि आवडत म्हणजे तो स्पेसिफिक आहे त्या बाबतीत फार. आणि ते तर तंत्र तर फार बेसिक गोष्ट झाली. ते असल्यानंतर पुढे सुरू होते गोष्ट, आशय कसा आहे, विचार कसा आहे, तर तंत्र फार बेसिक गोष्ट हे झाली. ते तर असलंच पाहिजे म्हणजे. तर चित्तूची माझी ओळख म्हणजे नवीनच हे आलं होतं सगळं आपल्याकडे, गुगल किंवा वेबसाईट अशा आल्या होत्या. त्यावेळेस भट गेल्यानंतर त्यांनी suresh.bhat.in नावाची वेबसाईट सुरू केली होती. आणि त्यावेळेस खूप गझलकार त्यावेळेस तिथं घडले याच्यावर. तर त्यावेळेस मग काय व्हायचं की तिकडे गझल पाठवायला लागायची, ईमेल करायला लागायचं किंवा त्या suresh.bhat.in वर त्यांना पाठवायला लागायची. मग ते सगळं चित्तू बघायचं, मग त्याच्याकडे तो अधिकार होता कुठली प्रकाशित करायची, कुठली नाही करायची. त्यामुळे सगळे गझलकार त्याच्या संपर्कामध्ये चित्तूच्या तेव्हा आले होते. त्याच वेळेस आमचं मग, आणि मग ती गझल प्रकाशित झाली की ते फेसबुक सारखं असं हे नव्हतं नुसतं आपण वा किंवा छान असं म्हणून पुढे जातो. तर तिथं अख्खं त्या गझलचे काय आवडलं, काय नाही आवडलं, त्याच्यावर चर्चा वगैरे घडायची. तर आमची ऑनलाईनच तशी ती मैत्री झाली. नंतर मग जेव्हा 2010ला इकडे आलो पुण्यात, त्यावेळेस मग आमच्या भेटीगाठी सतत होत गेल्या. त्यातून म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल मला की हे कृष्णा काठ आणि हे सारे गुलमोहर माझे यातली प्रत्येक गझल आणि कविता ही चित्तरंजनने निवडलेली. आणि त्यांनी सांगले की क्रम कसा असला पाहिजे गझल संग्रहातली, तर त्यांनी सांगितले की हे काय असावं. मला असं वाटतं की आता तुझ्यासोबत बोलायचं म्हणलं तर मला किती वेळ, पण मला लई गोष्टी आठवायला लागल्यात, काही विचारा वाटायले, पण मी त्याच्याकडे जात नाही. येणाऱ्या काळात काय प्रोजेक्ट चालू आहेत आता सध्या? प्रोजेक्ट मला तर माहिती आहे 2-3 तर मलाच माहिती आहे, लई मोठे चालू आहेत. तर सिनेमे सुरू आहेत बरेच. बरं, मराठीतून तू हिंदीत काय विचार केलास का नाही, का फक्त मराठीच? असं काही नाही. हिंदी मी वेब सिरीज साठी पण लिहिलेत गाणी. लिहिलीत का? क्रश नावाची एक याला हे आहे, Amazon मिनी टीव्हीला एक हे आहे. तर ते जसं येईल तसं लिहितो. जसं येईल तसं. असं हे नाहीये. नाकारतोस का कोणाला? म्हणजे एखादी ऑफर आली ह्या पिक्चर सारख्या, नाही मन नाही लिहायचं असं होतं? हा, म्हणजे सिनेमा जर हे नसेल किंवा आता चुजी झालाय का आता? हा, थोडं चुजी म्हणण्यापेक्षा आता काय झालं की ते गाणं चांगलं व्हावं ही हे असते. जसं तुमचं तुम्ही आता भरपूर कामं जेव्हा येतात तर तेव्हा तुम्ही ते निवडायला तुम्हाला एक स्कोप मिळतोच त्याच्यामधून. गेल्या आठवड्यात नागराज मंजुळेंनी कौतुक केलं तुमचं. अण्णा म्हणले वैभव सारखा गझलकार नाही, वैभव सारखा गीतकार नाही, मला सगळ्यात आवडता. मला त्याच वेळेस कोण लागली पुढं काहीतरी आहे बारीक. नाही, नागराज सर तर काय, नागराज सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? हा, नागराज सरांसोबत तर, कारण की ते स्वतः एक कवी आहेत. स्वतः कवी आहेत. बरं, साधे सुद्धा कवी नाही, स्वतः एक उंचीचे कवी आहेत. हो. मला वाटतं की नागराज सरांचं, माझं तुला सांगतो की त्यांना कवी म्हणून मी आधीपासून ओळखत होतो. म्हणजे अण्णाची ओळख बऱ्याच जणांना कवी म्हणूनच आहे, जे कवीचे. आधी मी त्यांचा फॅन म्हणशील तू, चाहता. तर त्या माझ्या पण कविता रतीला किंवा कविता रतीला त्यांच्या 6 कविता आल्या पहिल्याच वेळेस. मिळून सऱ्याजणी इकडे, तर त्यांच्या त्या कविता मी तिकडे वाचलेल्या होत्या. तेव्हा फक्त ते नाव कविता रतीमध्येच वाचलं असं ते माहित होतं. आणि नंतर मग जेव्हा फॅन्ड्री आला, फॅन्ड्री सिनेमा, तर त्यावेळेस मला हे कळलं की हा कवी माणूस आहे मूळ. आणि यांचं एक पुस्तक पण आहे, उन्हाच्या कटाविरुद्ध. त्याला मोठा त्या काळाचा म्हणजे दमानी पुरस्कार म्हणून तो मिळालेला होता. तर ते पुस्तक शोधण्यासाठी म्हणून मी त्यांना मेसेज केला होता त्यावेळेस, याला फेसबुकला, मेसेंजरवर. आता परवाच आमचा माझ्याकडे विषय झाला की सर मी तुम्हाला मेसेज केला होता, तर त्यांनी ते बघितलं. तर अजूनही तो मेसेज तिथं होता का? हो, मी तेव्हा बघितला होता त्यांनी पण. तर त्यांनी विचारलं हे पुस्तक कुठं मिळेल, तर त्याला त्यांनी रिप्लाय दिला होता की अमुक अमुक ठिकाणी मिळेल असं काही. आणि ते वाचलं ते पुस्तक आणि ते असं
ते झालं. तर तो एक कनेक्ट होता. नंतर सैराट वगैरे आला तेव्हा त्यांना दुरून असं बघत होतो आणि भविष्यात कधीतरी बाबा योग येईल का नाही सांगता येत नव्हतं. फार मोठे झाले माहित अण्णा. नाही, असं असा तो एक होता विषय. पण मग नाळ 2 चं नाळ सिनेमा जेव्हा आला होता, नाळ पहिला नाळ जो होता, तर त्यावेळेस काय झालं की त्याच्यात एक गाणं होतं त्या सिनेमामध्ये आणि ते गाणं नात्यासंबंधातलं, हे दरवैत नावाचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये. तर ते गाणं काहीतरी बऱ्याच लोकांनी लिहिलं होतं आणि ते काही होत नव्हतं वाटतं का. तर त्यांनी आपलं A.V. प्रफुल्लचंद्रला विचारलं की अरे, त्यांना मला वाटतं नागराज सरांनी बहुतेक कागर सिनेमाची गाणी काहीतरी ऐकली होती. तर त्यांनी विचारलं की तो लिहिल का हे गाणं, कारण परिचय गाणं. पण हो लिहिल आणि पटकन दिलं असं काहीतरी त्यांनी सांगितलं. तर मला आठवतं की मी ते त्याचा फोन आला A.V. वगैरे, तुला नागराज सरांचा फोन येईल, आणि 15 मिनिटातच त्यांचा फोन आला आणि त्यांनी एक 10-15 मिनिटं मला ब्रीफ, ते फोन आला तर ते ट्रू कॉलरमुळे ते कळलं होतं नागराज एकदम असा वेगळा. आणि काहीतरी त्यांनी ब्रीफ दिलं आणि ट्रॅक रेडी होता गाण्याचा, चाल सगळं रेडी, फक्त त्यात शब्द लिहायचे होते. आणि ते जरा अर्जंट आहे, तर कधीपर्यंत देऊ शकशील. तर म्हटलं सर मी ऐकतो एकदा आणि करतो प्रयत्न, असं काहीतरी. आणि मला वाटतं की दुसऱ्या दिवशी माझ्या हस्ते माझ्या एका मित्राच्या पुस्तकाचं कळमला प्रकाशन होतं. शेखरगिरी म्हणून मित्र आहे, त्याच्या पुस्तक. मी माझ्या डोक्यात ते होतं आणि मध्येच हे आलं, तर मी ते सगळं बाजूला टाकलं, ते ऐकत ऐकत घरी गेलो. आणि मला वाटतं ते पहिलं गाणं मी त्यांच्यासाठी. किती वेळात लिहिलं ते आता तुला सांगायचं म्हणजे मी 12 वाजेपर्यंत मला काही सुचलंच नाही. मी घरी सांगितलंच नाही की मला फोन आलाय, काहीतरी फोन आलाय किंवा काय. मी नुसतं ते ऐकतोय, फिरतोय, रूम मध्ये जातोय, बाहेर येतोय, असं करत काहीच सांगितलं नाही. आणि मला वाटतं काहीतरी 1-1.5 वाजता रात्री काहीतरी सुचायला सुरुवात झाली. 3-1 वाजेपर्यंत मी ते लिहून टाकलं. आणि मला जायचं होतं कळंबला, तर मी सकाळी स्वारगेटला आलो आणि स्वारगेटला बसमध्ये बसण्यापूर्वी ते हे घेतलं, कॉपी केलं आणि सरांना पाठवलं. म्हटलं सर असं सुचलंय. लगेच 10व्या मिनिटाला त्यांचं, अरे तुला इतकं पटकन सुचलं, याच मला नवल वाटतंय, संगीत करायला पाठवतो आणि कळवतो काय ते. त्यांनी लगेच तिकडे पाठवलं, तर त्यालाही ते बसलं ते याच्यामध्ये मीटरमध्ये. मग दिवसभर काय किरकोळ काय बदल त्यामध्ये हवे होते, 1-2 शब्दाच्या बारीक हवे होते. ती विदर्भाची भाषा त्यात हवी होती, ते सांगायचं त्यांचं विसरलं होतं. त्यांनी सांगितलं अरे काही शब्दांना त्यात थोडा तिकडचा टच देता येईल का. मग ते हे दरवळतं असं मी लिहिलं, त्याचं हे दरवळतं असं केलं, थोडंसं तिकडची ती भाषाचं त्याला टच देऊन. ते दिवसभर आमचं मग ते बोलणं सुरू होतं. ती आमची पहिली फोनवरची भेट. आणि नंतर ट्रेलर लॉन्चच्या वेळेस, नाळच्या पहिल्या ट्रेलर लॉन्चच्या वेळेस आमची पहिली खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्यक्षात भेट झाली. आणि मग त्या रात्री आम्ही रात्रभर कविता वाचल्यात एकमेकांच्या, म्हणजे त्यांच्या वाचून झाल्या, माझ्या वाचून झाल्या, आम्हाला आवडणाऱ्या बाकी शायरांच्या. सकाळी 6 वाजले नुसत्या कवितेचं वेळ. नाही म्हणजे तुला कविता ऐकणं, अण्णाच्या तोंडातून त्यांच्या कविता ऐकणं एक वेगळाच आनंद असतो. आज आपण वैभव देशमुख यांचं आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, हे सारे गुलमोहर माझे आणि तृष्णाकाठ. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांना मी विनंती करेन की हे पुस्तक निश्चित घ्या. तुम्हाला ह्या दोन्ही कविता संग्रह तुम्हाला आवडतील. वैभव, तुझ्यासोबत बोलायचं म्हणजे तर मिनिमम 3-4 तास पाहिजेत, कारण दरवेळेस आपण 3-4 तासाशिवाय उठलेलो नाहीत. पण हे लोक बोर होते ना आपल्या गप्पा ऐकून, आपल्या दोघांना बोर होणार नाही. तर माझी अशी इच्छा आहे की तुझं अजून एकदा पॉडकास्ट कधीतरी होईलच, आपण बोलत राहणार आहेत, कारण की आता आपली मैत्री वैकुंठापर्यंत असं म्हणतो आपण. तर मला एक तुला विनंती करायची की तू पॉडकास्टला आला, धन्यवाद, आभारी आहे, तुम्ही आम्हाला वेळ दिला. हे ते काय बकवास गप्पा नाही मारणार मी, पण माझी अशी इच्छा आहे की तू एक सांज घराशी घुटमळताना आठवते का काय. मला वाटतं की तुझ्या आवाजात, तुझ्या त्या ट्रान्समध्ये जे नेतोस, आणि ज्या ट्रान्समध्ये मी गेलो, मला ती सगळ्यात जास्त आवडते तुझी रचना. तर माझी इच्छा आहे की ती प्रेक्षकांसाठी ती रचना एकदा तू त्याच्यात म्हणा, अशी नुसते शब्दाला शब्द नाही आवडणार, म्हणजे मी डोळे झाकून ऐकणार आहे फक्त. तर खूप जुनी कविता आहे आणि मला खूप आवडते. त्याच्या आधी मी नेहमी एक तो जो शेर म्हणतो की कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता, कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. सांज घराशी घुटमळताना आठवते का काही, सांज घराशी घुटमळताना आठवते का काही, भवताली कोणी नसताना आठवते का काही,
एक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे हात घेऊन हातामध्ये धुक्यात हरवून जाणे धुके उन्हाला पांघरताना आठवते का काही धुके उन्हाला पांघरताना आठवते का काही भोळी स्वप्ने नयनी घेऊन दोघे जागत होतो मागत होती तू मजला मी तुझला मागत होतो आभाळी तारा तुटताना आठवते का काही आभाळी तारा तुटताना आठवते का काही बावरली तू हात तुझा मी जेव्हा अवचित धरला रंग तुझ्या गालाचा माझ्या ओठांवर थरथरला बावरली तू हात तुझा मी जेव्हा अवचित धरला रंग तुझ्या गालाचा माझ्या ओठांवर थरथरला पाना आडकळी लपताना आठवते का काही पाना आडकळी लपताना आठवते का काही लाख पहारे असतानाही भेटतो होतो आपण वादळ वारे असतानाही भेटतो होतो आपण पाऊस धो धो कोसळताना आठवते का काही पाऊस धो धो कोसळताना आठवते का काही नव्हती चिंता नव्हते आशा नव्हती चिंता नव्हती आशा नव्हते कुठले दुखणे स्वप्नाहूनही सुंदर होते तेव्हा आपले जगणे फुल पाखराला बघताना आठवते का काही फुल पाखराला बघताना आठवते का काही हे चित्र बघ कसं आहे. हे चित्र जबरदस्त आहे हा. मावळतीचे ऊन जळाच्या खोल तळाला गेले पाण्यावरच्या लहरी मोजत कोण तिथे बसले काठ नदीचा किलबिलताना आठवते का काही काठ नदीचा किलबिलताना आठवते का काही शेवटच्या ओळी विसरून सारे जाण्यासाठी भेट एक ती घडली माझ्या सोबत पक्षी रडले आणि झाडे रडली सांग तुला आता रडताना आठवते का काही सांग तुला आता रडताना आठवते का काही भवताली कोणी नसताना आठवते का काही सांज घराशी घुटमळताना आठवते का काही क्लास म्हणजे तू वातावरण चेंज करून टाकतो ज्या वेळेस ऐक आणि विशेष म्हणजे तुम्हाला 10 वेळेस ऐकून दाखवली पण दरवेळेस मला ती नवीन वाटते वैभव म्हणजे कृष्णाकाठचा तर मला थॉट कळाला आहे पण कव्हर पेजच्या बाबतीत आपला लई झगडा झाला होय आपल्या दोघात किरकिऱ्या झाल्या हे छोटा दिसते मोठा दिसते हे दिसते खाली दिसते हे सारे गुलमोहर माझे हे नाव का द्यावं वाटलं आणि हे वर हे गुलमोहराचे झाडं दिसतात तर काय थॉट होता हे नाव देण्यामागं किंवा ह्या कविता संग्रहामागं असं काय हे गुलमोहर हे सारे गुलमोहर माझे म्हणजे हे गुलमोहर नेमके कोण आहे हा शेर जो आहे ना तो मला वाटतं काहीतरी 2006-07 काहीतरी ती गझल मला सुचली होती आणि ते होतं की नाव तुझ्या ओठावर माझे धरती माझी अंबर माझे रात्र तुझ्या स्मरणात काढतो स्मरण तुझे झाले घर माझे तर असे प्रेमाचं ते सगळे त्यात शेर होते की मला बिलगला गंध तुझा अन तुला लागले अत्तर माझे असं सगळं लिहित असताना एक वेगळा शेर त्यात तो हा जो आला होता की हा सारा माझाच उन्हाळा हे सारे गुलमोहर माझे असा तो शेर होता तर ते मला हा शेर असा वाटला की तिची प्रतिमा आहे एक तर हे जे मी लेखन सगळं जे करतोय तर हे सगळं सृजन जे आहे सगळं सृजन हे सृजन म्हणजे हे सगळे आपल्या जगण्याच्या उन्हाळ्यात फुललेले गुलमोहर आहेत असं आणि सगळे यात सगळे जे मित्रांसाठी सुद्धा तुम्हाला तो लागू होतो की जेवढे सगळे मित्र आयुष्यात आले हे सगळे गुलमोहर आहे माझ्या उन्हाळ्यातले सगळे उन्हाळ्यातले सगळे गुलमोहर तर असं किती मित्रांना मित्रांच्या संदर्भानं आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या संदर्भानं तो तुमच्या कौशल्याच्या संदर्भात शेर आहे
तर यातल्या ह्या सगळ्या गझला काय आहेत किंवा हे सगळ्या हे काय आहेत, कविता काय आहेत, तर हा सारा माझाच उन्हाळा, हे सारे गुलमोहर माझे. माझा सगळ्यात आवडता कवी वैभव देशमुख, गझलकार, कवी आणि गीतकार असा तो आहे. तर त्याचे 2 गझल संग्रह आणि कविता संग्रह निश्चित तुम्ही घ्यावेत अशी माझी इच्छा आहे. त्या पहिल्या गझल संग्रहाचं नाव आहे हे सारे गुलमोहर माझे आणि तृष्णा काठ. तर ही दोन्ही सुंदर कवितेवरची आणि गझलेची सुंदर पुस्तकं आहेत. तर तुम्ही घेतली पाहिजेत, वाचली पाहिजेत आणि ती अनुभवली पाहिजेत. तर तुम्ही निश्चित हे घेताल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.